नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवला आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. मला मिलिंदजीला सांगायला आवडेल की आम्ही आत्तापर्यंत जवळपास जे गेस्ट बोलवले आहेत ते सगळे दिग्दर्शकांना जास्त बोलवले आहे, निर्मात्यांना बोलवले आणि ज्या कलावंतांना बोलवले त्यांना चमक धमकवाल्या कलावंतांना एकालाही बोलवले नाही. त्यामुळे त्यांना गर्दी करायला आले तर काय मजा नाही ना. म्हणजे ते आता काल कुठल्या तरी सिरियलमध्ये दिसत आहेत किंवा सिनेमात दिसले, 2 वर्षाचा अनुभव आहे आणि खूपच पॉप्युलर आहे सिरियल आणि मग सगळेजण खूप गर्दी करायला लागले. त्यापेक्षा ही जी गर्दी आहे जी मला असं वाटतं की एका ॲक्टरला, खऱ्या कलाकाराला ऐकण्यासाठी आलेली आहे, ज्यांनी इतके वर्षाचा अनुभव आहे, सर्व क्षेत्रात काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. हा हेतू ठेवूनच चमक धमकवाले नको. तुम्ही चमक धमकवाले आहातच, पण तशी चमक धमक नको की जी फक्त दिसतोय कसा बघायला आणि ऑटोग्राफ घ्यायला धावताय. ते ज्ञानाची चमक धमक घेण्यासाठी आतुरलेले आमच्या विद्यार्थी आहेत. तसं त्यांचं कंडिशनिंग सेमिनारपासून केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आज ते छान ऐकतील आणि ऐकत आलेले आहेत. ऐकाल ना? त्याचा एक एक कण साठवतील आणि त्याचा त्यांना उपयोग होईल आणि हे तुमच्याकडनं पुण्याचं काम होईल असं मला वाटतं. पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आम्ही टॅगलाईन देऊन आलो ह्या कोर्सच्या क्षेत्रामध्ये की ज्याला मला वाटायचं की अभिनय करण्यासाठी दिसणं गरजेचं नाही हे अनेकांनी सिद्ध केलेलं आहे पूर्वीपासून. आणि आपण तर दिसणं असेल किंवा शिक्षण असेल किंवा आता अनेक जण, मधुर भांडारकर 6वी नापास आहे
तर आम्ही यांना ते सांगितलं की जीवनाचा अनुभव घेऊन तुम्ही उतरलात आणि मेहनत केलीत तर दिसणं शिक्षण कुठलं काय कुठून आलात तुम्ही नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे कुठल्या एरियातनं आला हे मॅटर नाही करत. आणि पण मला वाटतं मिलिंद तू पण ज्या पद्धतीने तुम्ही पण वैविध्यपूर्ण काम केलेलं आहे एक नजर टाकलीत तर तुम्ही आता सगळंच तुम्हाला नाही बघायला मिळालं कारण सगळं नेटवर नसेलही कदाचित पण वैविध्यपूर्ण काम झालेलं आहे. एक गंभीर प्रकारचं नाटक केलेलं आहे जाहिरात लिहिलेल्या आहेत आणि लोकप्रिय अशा हिंदी सिनेमात पण ते आशिकी 2 मध्ये श्रद्धा कपूरचे वडील म्हणून तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. तर तीच एक ती ओळख नाही आहे त्यांची तर ती एक डेप्थ आहे त्याच्यामध्ये. तर ह्या मुद्द्याला धरून तुम्हाला काही म्हणजे कॉम्प्लेक्स किंवा आपण असं म्हणतो की आता बाबा आपण अंकुश चौधरी म्हणजे टिपिकल आपण देवानंद आहोत का किंवा काय आपण काय आहोत ह्याचा काही विचार होत असताना क्षेत्रात आला की काय घडलं की तेव्हा तसं काही म्हणजे आपण दिसणं आणि हे सगळं 12वीत असताना इंटर कॉलेज लेवलला पुरुषोत्तम स्पर्धेत काम करण्यासाठी म्हणून मी नाटकाकडे वळलो खरं तर. आणि तेव्हा नाटकाकडे वळण्याचा एकमेव पर्पज हा होता की स्वतःमध्ये कॉन्फिडन्स जनरेट करणं. कारण 12वीपर्यंत माझी 12वी म्हणजे मी साधारणपणे 82 सालातली गोष्ट बोलतोय. तर तेव्हा आजच्या एवढं एक्सपोजर कुठल्याच फील्डमध्ये नव्हतं. एकतर इंटरनेट आलेलं नव्हतं भारतात. टी व्ही येऊन हार्डली 8 का 10 वर्ष झालेली होती आणि दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं तेव्हा. तर त्या काळात पब्लिक अपिअरन्सचा कॉन्फिडन्स किंवा एक समाजात वावरताना तुमच्यात एक कॉन्फिडन्स असणं याची जी खात्री तुम्हाला असावी लागते ना ती खात्री माझ्याकडे कधीच नव्हती. आणि समहाऊ कॉलेजमध्ये असताना म्हणजे 12वीत कॉलेजमध्ये गेल्यावर एक वेगळंच विश्व तुमच्या समोर येतं. आता कॉलेजमध्ये जाणं आणि तेव्हा कॉलेजमध्ये जाणं याच्यात लिटरली जमीन आसमानाचा फरक होता. आणि तेव्हा कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला एवढ्या लोकांना फेस करायचंय याच्यासाठी जो एक मानसिक आधार लागतो ज्याला आपण कॉन्फिडन्स असं म्हणतो खरं तर तो अजिबात नव्हता. आणि ज्याच्यामुळे मी नाटकाकडे खरं तर अट्रॅक्ट झालो की स्टेजवर जाऊन एक समोर भरतलाच तेव्हा आमची स्पर्धा व्हायची असं एक संपूर्ण भरलेलं भरतनाट्य मंदिर म्हणजे समोर स्टेजवर तुम्ही एक लाईन जरी बोलणं हे सुद्धा किती धाडसाचं काम असतं हे करून बघावं असं वाटलं. आता हे करून बघताना खरं तर आपण एका अतिशय इन्सिक्युअर झोनमध्ये प्रवेश करतो याची कल्पना नव्हती. पण जेव्हा मी पहिल्यांदा काम केलं स्टेजवर पाऊल टाकलं तेव्हा अनेकांचा उलटा एक्सपिरियन्स आहे की भयंकर धडधड वाटली होती घाम फुटला होता ब्लॅकआउट झाला होता स्टेजवर गेल्यानंतर. पण मला अगदी स्पेसिफिकली मला पहिली एंट्री आठवते आणि आय वॉज सो कॉन्फिडंट स्टेजवर जाताना की मला कसलीही भीती वाटत नव्हती. रिहर्सल झालेलं होत्या ऑब्व्हियसली पुरुषोत्तमच्या रिहर्सल्स तर आमच्याला 1-2 महिने चालायच्या. तर पण तरी अनेकांना पहिल्या प्रोग्राला पोटात गोळा येतो वगैरे सगळं होतं. समहाऊ मला नाही झालं. आता ते का नाही झालं कशामुळे नाही झालं मला खरंच कारण नाही मीमांसा नाही करता येणार. पण नाही झालं आणि त्या क्षणी मला कळलं की बस हे आणि हेच आपलं आयुष्य आहे. आणि त्या पहिल्या एंट्रीलाच मी ठरवलं होतं की करिअर केलं तर ह्याच फील्डमध्ये. आणि त्यामुळे एक ती इन्सिक्युरिटी झाकळून टाकण्यासाठी म्हणून मी खरं तर नर झालो. तेव्हा अच्छा तेव्हा 12वीत होतं ना. मी 12वीत होतो. 12वीच्या पुढे कुठल्या स्ट्रीमला होता तुम्ही? मी कॉमर्सचं शिक्षण घेत होतो 12वीनंतर SP कॉलेजला. अच्छा हां. पुढची 3 वर्ष नाटक केलं. पुढची सलग 12वीनंतर जी सुरुवात झाली त्याच्यात दरवर्षी पुरुषोत्तमची स्पर्धा फिरोद्याची स्पर्धा रानडे वक्तृत्व उत्तेजक स्पर्धा त्याच्यानंतर ॲमॅटर एक ग्रुप होता आमचा पुण्यात त्यांच्या थ्रू एकांकिका स्पर्धांमध्ये वेगळा भाग घ्यायचा. सोहम करंडक असेल किंवा अजून कुठल्या स्पर्धा त्यावेळेला एकांकिका स्पर्धा खूप कमी असायच्या 3 का 4च स्पर्धा व्हायच्या पुरुषोत्तम सोडून. सो त्या प्रत्येक स्पर्धांमधनं भाग घेणं आणि राज्यनाट्य 12वीनंतर राज्यनाट्य स्पर्धेला पहिल्यांदा काम केलं होतं. द्रौपदी नावाचं एक नाटक आहे अमोल पालेकरांनी लिहिलेलं जे ॲडॅप्टेड नाटक आहे खरं तर. ते त्याच्यात मी एक पहिल्यांदा मोठा रोल केला ज्याच्यात आता इथे जाहीरपणे सांगायला हरकत नाही किती वाईट गोष्ट असली तरी की पहिल्यांदा मी सिगरेट ओढायला शिकलो तिथे नाटकाच्या स्टेजवर. आणि मला रिहर्सलला कळलं की सिगरेट ओढायची आणि
घाबरलेलो होतो मी, कारण सदाशिव पेठेत राहणारा मी एक मुलगा आणि एका जॉईंट फॅमिलीत वाढलेला की सिगरेट उडायची, अरे बापरे हे नाटक बघायला आई बाबा येणार, सगळेच येणार आणि कसं काय करणार आपण. डिरेक्टर होती विनिता पिंपळखरे. तर विनिताचं ते स्टेट लेवलचं नाटक होतं, त्यात मी काम करत होतो. तर त्यामुळे ते एक नाटक झालं आणि त्याच्यानंतर दरवर्षी चालूच राहिलं. प्रमोद, मी ग्रॅज्युएट व्हायच्या आधी माझं पहिलं कमर्शियल नाटक पुण्यात आलेलं होतं रंगभूमीवर. हो, म्हणजे मॅडम नावाचं एक नाटक होतं, श्रीनिवास भांडगेंनी लिहिलेलं, जे भालचंद्र पानसे म्हणून पुण्यातले एक मोठे प्रोड्युसर त्यावेळी होते. त्यांनी ते नाटक प्रोड्यूस केलेलं होतं आणि डिरेक्टही केलेलं होतं. त्या नाटकात मी पहिल्यांदा मेन रोल, म्हणजे फुल फ्लेज मेन रोल, म्हणजे ऑलमोस्ट त्या नाटकात मध्ये एक 5 किंवा 10 मिनिटं होती की ज्याच्यात मी ऑफ स्टेज असायचो. अदरवाईज थ्रू आउट स्टेजवर आणि प्रचंड बोलायचं होतं नाटकात. आजकालचे क्रायटेरिया लावलं ते अतिशय शब्दबंबाळ असं ते नाटक खरं तर मॅडम नावाचं. पण तेव्हा म्हणजे अरे बापरे, एवढं बोलायचं आहे आपल्याला, त्याचं पाठांतर, बरं त्याच्या त्या फिलिंग्स सकट ते सगळं बोलायचं. आणि ती एक थोडीशी ॲडल्ट कहाणी होती त्या नाटकाची, की एक अतिशय गावातनं आलेला एक साधासुधा मुलगा एका पॉलिटिशियन बाईच्या प्रेमात पडतो आणि तो तिच्याबरोबर राहायला लागतो, तिचं सेक्रेटरी बनतो. पण त्याच्या चांगुलपणात आणि त्याचा चांगुलपणा आणि त्याच्यातल्या बाकीच्या क्वालिटीजवर तो त्या करप्ट होऊ बघणाऱ्या बाईला कसं वाचवतो पॉलिटिक्समध्ये, अशी ती साधारण एक कहाणी होती मॅडम नावाच्या नाटकाची. सो त्याच्यातला तो पहिला फुल फ्लेज रोल की ज्यांनी सगळ्या गोष्टी बदलल्या खरं तर, की ते नाटक झालं. आणि त्याच्यानंतर तेव्हा आनंद अभ्यंकर पुण्यातनं एक नाटक करायचं. तर आनंद, मी, संदीप मेहता नावाचा अजून एक ॲक्टर आहे जो तेव्हा जळगाववरनं पुण्यात आलेला होता. अभिराम भडकमकर तेव्हा नुकताच NSD पास आउट होऊन आलेला होता. आणि त्यागराज खाडेलकर, सिंगर कम कंपोजर, तो एक उत्तम ॲक्टर पण आहे खरं तर, जो ॲक्टिंग करत नाही फारसा पण. तर अशी आमची एक टीम जमली होती त्या काळात पुण्यात. आणि त्यातले हे 4-5 जण माझ्या आधी मुंबईला गेलेले होते. आणि तेव्हा आनंद आई रिटायर होते नाटकात भक्तीताईंबरोबर काम करायला लागलेला होता. कधी सालची गोष्ट ही मी तुला सांगतोय साधारणपणे 88 या 88 मी नाही 88ला मी होतो. 86 साली मी BCom झालो. दॅट मीन्स 21-22 वर्ष. 88 साली मी 24 वर्षाचा या. आणि तेव्हा आनंद अभ्यंकरनी मला असं सांगितलं की त्यावर तो मुंबईला निघून येते, पुण्यातलं नाटक करतो ते सोड. म्हटलं अरे 40 रोज गेलं, कसं कसं सोडणार ते नाटक. तर म्हटलं नाही, सोडणार नसेल तर भालचंद्र माणसांशी मी बोलतो, ते ॲडजस्ट करतील बरोबर तुझे. पण मुंबईला आहे, कारण उदय धुरत रत्नाकर मतकरींचं एक नाटक आहे, किती किती सांगू तुला, जे दिलीप कोल्हटकर डिरेक्ट करणार आहेत. आणि त्यात एक रोल आहे ज्यासाठी मी दिलीप काकांना तुझं नाव सांगितलेलं आहे. आणि मस्त म्हटलं अरे मुंबईत यायचं, पैसे बिसे सगळ्याच गोष्टी समोर उभ्या राहतात ना मुंबईला जायचं म्हणजे. कारण पुण्यातून उठून मुंबईत एक माझी आत्या राहायची दादरला, पण तेव्हा असं काही कोणाच्या तरी घरी जाऊन राहणं वगैरे ही कन्सेप्टच डोक्यात नव्हती. आणि म्हटला नाही हे आम्ही नाही इथे राहत होतो वगैरे वगैरे. आणि मी पहिल्या दिवशी भालचंद्र पानसेंशी बोललो, ते सगळं सॉर्ट आऊट झालं आणि मी गेलो मुंबईला. मुंबईला गेलो तर मी आनंद जिथे राहत होता तिथे गेलो. आनंद अभ्यंकर जिथे राहत होता, आनंद अभ्यंकर बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, तुम्ही अनफॉर्च्युनेटली इज नो मोर. मधल्या एका ॲक्सिडेंटमध्ये पुणे एक्सप्रेस हायवेवरती आणि अक्षय पेंड्स अशा 2 उत्तम अभिनेत्यांचं निधन झालं ॲक्सिडेंटमध्ये. तर ज्यांनी वादळवाटसारख्या सिरियलमध्ये काम केलेलं आहे किंवा अग्निहोत्रमध्ये जे एक सतत मान डोलवत ते बोलत राहायचे ते आनंद अभ्यंकर. तर त्याच्या रूमवर जेव्हा मी गेलो तर ती रूम ही साधारण एका चाळीतली रूम होती. आणि खोटं नाही तुम्हाला सांगत आहे, म्हणजे हे जे स्टेज आहे आत्ता हे एक्झॅक्ट हाफ केलं ना तर हा जेवढा पोर्शन येतो एवढ्या त्या जागेत पार्टिशन घालून त्याच्या 2 रूम्स केलेल्या होत्या. आतल्या साईडला एक किचन होतं आणि बाहेर 8 लोक झोपायचे ह्या जागेत.
आणि त्या जागेत आनंद अभ्यंकर, संदीप मेहता, त्यागराज खाडीलकर, अभिराम बडकमकर प्लस अजून 2 लोक प्लस त्या घराचा मालक आणि त्याची एक म्हातारी आई जी आतल्या खोलीत झोपायची. अशा जागेत हे 4 जण राहायचे. आणि मी तिथे गेलो आणि मी हादरलो, कारण पुण्यात जरी जॉईंट फॅमिली असली तरी आमचं एक 8 खोल्यांचं घर होतं इथे. याच्यात बागड्याला भरपूर जागा असलेलं असं ते घर. आणि त्याच्यानंतर कट्टू मुंबईत जाऊन राहायचं का, तर आपल्याला स्ट्रगल करायचं आहे, आपल्याला ह्या लाईनमध्येच काम करायचं आहे, आपल्याकडे आपल्याला दुसरं काही आवडतच नाही करायला. आणि मग हे काहीच आवडत नसेल तर हे करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी तिथे गेलो, ते सगळं बघितलं आणि सामील झालो मी त्यांच्यात. पहिले 8 दिवस भयंकर त्रास झाला, कारण चाळीत राहता तुम्ही, चाळीतल्या कॉमन टॉयलेट बाथरूम्स त्याच्यासमोर रांग लावून उभं राहावं लागतं. सकाळी 9 वाजता कुठेतरी जायचं असतं. बरं, रिहर्सल असायची सकाळी 9 वाजता सुरू व्हायची. रवींद्र नाट्य मंदिरला रिहर्सल्स असायच्या, ज्या नाटकात आशा काळे, बाळधुरी वगैरे अशी त्यावेळेची स्टार लोक काम करत होती. त्यामुळे ते यायच्या 5 मिनिटं आधी तुम्ही हजर राहणं आवश्यक असतं, नाहीतर डिरेक्टर वाटेल तसं बोलायचं. एक तर पुण्यातून मुंबईला आलेल्या कलाकारांवर एक मुंबईतल्या कलाकारांचा काय राग असतो मला माहिती नाही, बरोबर. तू मुंबईत खूप वर्ष काढलेली आहेस, पण अरे हे पुण्यात आले, हे पेशवेच आहेत, यांना काहीच वेळेत करायची सवय नाही वगैरे सगळी दूषण ऐकून घ्यावी लागतात त्यावेळेला. तर त्यामुळे एक 5 मिनिटं आधीच जाऊन तिथे थांबायचं. हे सगळं अशा वेळेला तर सकाळी लाईन्या लावून उभं राहायचं, सगळं आपलं हुडकून तिथे पोचायचं. इथपासून एक बेसिक स्ट्रगल सुरू होतो खरं तर मुंबईत. तिथेच आपण लिंक करूया. फक्त हां. मला एक त्याच्या आधी प्रश्न विचारायचा आहे की सदाशिव पेठेमध्ये राहणं, जॉईंट फॅमिली, आणि आजही मला वाटतं की म्हणजे तेव्हा तर असणारच की मुलगा कमवता असलाच पाहिजे. मुली तर कमवतातच आजकाल, पण एक असं असतं ना की बाबा, तर त्यावेळेला 24 वर्षाचे असताना पुढचं आयुष्य दिसत असताना आत्ता तरी इतक्या सिरियल आहेत लोकांना. आज हे मुलं लकी आहेत की एक सिरियल केलं की गाडी येते. मला वाटतं दिलीप प्रभावकरांची गाडी आठवते मला, पहिली 4th हँड, 3rd हँड, 2nd हँड करत करत त्यांची बरी गाडी आलेली आमच्या समोर पाहिलेली. मला गाडी पण यायला खूप वर्ष गेली. तर आता पटकन म्हणजे हे मुलांना सोपं झालं आजकाल, पण त्यावेळेला तसं नसणार. त्यावेळेला हा विचार केला गेला का नाही की बाबा मला काय तुटपुंजे पैसे मिळतील, काय करायचं आहे पुढे जाऊन, घरात चर्चा व्हायच्या का? कारण आजही ह्या चर्चा काय मुलांच्या घरातल्या थांबलेल्या नाही. आणि मला वाटतं अजून काही वर्ष नाही थांबणार. सो तो मुद्दा सांगून आपण तिथे परत क्लिक करू. जरूर ऍक्च्युली सगळं सोपं होतं. नाही अजिबात सोपं नव्हतं. विरोध ॲज खूप नाही झाला, पण आमच्या घरात जॉईंट फॅमिली असल्यामुळे ना की सगळे डिसिजन्स हे सगळ्यात मोठे काका किंवा आजोबा घ्यायचे सगळ्यांच्याच फॅमिलीमध्ये. तर त्यामुळे पण आमचा फॅमिली बिझनेस आहे घरचा, सो सगळे उठून त्या फॅमिली बिझनेसमध्ये येणार हे ठरलेलं होतं. तर म्हणूनच मला सायन्सला ॲडमिशन घ्यायची अजून सुद्धा नाही सायन्सला जाऊन काय करायचं, घरचा धंदा आहे ना, कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं. आमचा पायनियर डायग्नोज नावाच्या लॉन्ड्रीज अँड टेक्स्टाईल डाईंग प्रिंटिंग असा एक फॅमिली बिझनेस होता. नाही काही नाही, ह्या लाईनशी काही संबंध नाही. तर त्याच्यात यायचं असं ठरलेलं होतं, पण समाव ते मी ड्रिफ्ट झालो आणि सगळ्यांनी साधारणपणे की नट व्हायचं तुला, हे काय प्रोफेशन आहे, काय मिळणार आहे यातनं, इथपासूनच सुरुवात केलेली होती. कारण आणि तेव्हा खरंच परिस्थिती अशी होती की काय मिळणार आहे यातनं, कारण पैसा हा खूप कमी होता त्या काळी ह्या लाईनमध्ये. एक्सपोजर तर खूपच कमी होतं, नो डाऊट. पहिल्या नाटकाची नाईट माझी जेव्हा 75 रुपये पर शो होती, तो काळ होता बेसिकली. नाईट म्हणजे एका शोचं मानधन. एका शोचं मानधन की एक शो 3 तास करायचे, 75 रुपये मिळायचे मुंबईसारख्या ठिकाणी. तर त्यामुळे वरून पैसे घ्यायला लागायचे. हो, पण आई बाबांचा खूप सपोर्ट मिळाला नक्कीच. म्हणजे घरनं खूप विरोध झाला. पहिलं माझं जे कमर्शियल नाटक मी तुला सांगतो जे आलेलं होतं, त्याच्या पहिल्या प्रयोगाच्या आदल्या रात्रीपर्यंत मी घरी सांगितलेलंच नव्हतं मी नाटकात काम करतोय. कारण त्याला विरोध होणारे माहिती होतं खरं तर. मग कॉलेज लेवलला त्यांना काही ऑब्जेक्शन नव्हतं की स्पर्धेची नाटके आहे, मुलगा नाचतोय, नाचू देत, असं ते झालेलं होतं. आणि समाव कॉलेज लेवलला बक्षिसं मिळाली, काकाजी जोगळेकर पुरुषोत्तमला किंवा अजून काही उत्तेजनार्थ. हां हे ठीक आहे, कॉलेज लेवलला बक्षिसं मिळतात वगैरे ठीक आहे, पण अचानक एक प्रोफेशन म्हणून करणं
हा खूपच धाडसी निर्णय होता त्यांच्यामध्ये. माझ्यामध्ये तो होताच, पण त्याच्यामध्ये जास्त होता. कारण मुंबईला जाऊन राहावं लागणार हे नक्की होतं. कारण पुण्यात अजूनही नाही आहे माझ्या मते. अजूनही कमर्शियल ॲक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो या फील्डमधली, ती मॅक्सिमम मुंबईतच चालते. तर त्यामुळे मुंबईत जाऊन राहण्याशिवाय पर्याय नसतो या फील्डमध्ये काम करायचं असेल तर. तर तेव्हा तर ते फारच अवघड होतं. तर त्यामुळे विरोध तर खूप झाला, पण समहाऊ बीकॉम होईस्तोपर्यंत मला मुंबईला जायची वेळ आली नाही. बीकॉम झाल्यानंतर मुंबईला जायची वेळ आली की जेव्हा मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, द्या 2 वर्ष. असं काही 2 वर्षांनी फार आयुष्यातला मोठा काळ वाया जाणार नाही आहे. बीकॉमची 3 वर्ष करून मी तसेही 3 वर्ष वाया घालवली होती, जे मला करायचंच नव्हतं खरं तर. तर त्यामुळे अजून एक 2 वर्ष वाया घालून बघूया. नाही झालं तर तुम्हीच म्हणता ना की घरचा धंदा पडलेलाच आहे, मी कधी जाऊन येऊ शकतो. तर त्याच्यावरती म्हटले की मग आम्ही काय पैसे देणार नाही. म्हणलं बरं, सुरुवातीला तर मी म्हणलं की हो बरं ठीक आहे, मी माझे पैसे कमी नाही जाऊन राहीन तिकडे. आणि असं म्हणून मी एक दिवस त्यांच्या विरोधाला न जुमानता खरं तर मुंबईला गेलो. पण त्यांना कन्व्हिन्स करू शकलो मी, आणि समहाऊ कन्व्हिन्स मी करू शकलो म्हणण्यापेक्षा त्यांनी ते त्यावेळेला ऐकलं कदाचित. आणि त्यांना कदाचित माझा निर्धार पटला असेल, किंवा तोपर्यंत जी त्यांनी माझी कामं बघितलेली होती त्यातूनही त्यांना असं वाटलं असेल की हा बाबा ह्याला काहीतरी येतं, याच्यात काहीतरी स्पार्क आहे, किंवा हा ज्या प्रकारे काम करतोय त्यावरून त्याला फारच इंटरेस्ट आहे, जेन्युइन इंटरेस्ट आहे असं त्यांना वाटलं असेल. आणि कारण तो जेन्युइन इंटरेस्टच बहुतेक तुम्हाला तुमचं करिअर पुढे पुढे नेण्यात मदत करतो असं मला आत्तापर्यंत त्याच्या करिअरमधनं तरी वाटतं. की नुसता पैसा कमवणं किंवा नुसती प्रसिद्धी कमवणं ह्यापेक्षाही मी स्टेजवर आहे, मी कॅमेऱ्याच्या समोर आहे, आणि मला जे आवडतंय वेगवेगळ्या भूमिकांमधून स्वतःला एक्सप्लोअर करत राहणं, तर ते मी किती जेन्युइनली करतोय ही माझी जेन्युनिटी बहुतेक मला बघणाऱ्या प्रोड्युसर्सना, डिरेक्टर्सना किंवा लेखकांना भावते, आणि तरच ते मला काम देतात. नुसतंच तुम्ही ही जेन्युनिटी असेल तरच तुम्ही चांगलं काम करू शकता जे काही तुमच्या वाटेला आलेलं आहे ते. आणि ते जर चांगलं काम केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला पुढची कामं मिळत जाणार, असा माझा तरी अनुभव आहे आतापर्यंतचा. आणि त्यामुळे तेव्हा त्याचे धाडस केलं की हा चला जाऊया असं करून जे आलो मुंबईला, तर ते खरं तर फार काळ टिकलं नाही. म्हणजे 92 साली एक पहिलं 88 साली पहिलं नाटक केलं, 90 साली मुंबईला 89 साली मुंबईला आलो, मुंबईतलं पहिलं कमर्शियल नाटक केलं. तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी आजचे मोठे दिग्दर्शक जे औरंगाबादवरनं मुंबईत आलेले होते, आणि तेव्हा ते दूरदर्शनवर एक नाटक करत होते. सो त्या एका नाटकात काम केलं. मग एक तेव्हा दूरदर्शनवरची सिरियल चालायची ज्यातही मोहन जोशी, किशोरी आंबे वगैरे लोक होती, प्रदीप पटवर्धन वगैरे. त्यात एका एपिसोडमध्ये एक छोटासा रोल केला. आणि तेव्हा सिनेमाच्या ऑडिशन सुरू झालेल्या होत्या. म्हणजे माझं घर माझा संसार नावाचा एक राजदत्त सरांनी डिरेक्ट केलेली फिल्म आली होती. अजिंक्य देव, रीमा लागू असे अनेक मोठे मोठे लोक त्यात काम त्यांनी काम केलं होतं त्यात. त्याच्या ऑडिशनसाठी मी गेल्याचं आठवत आहे मला, की जेव्हा पहिल्या दिवशी तर गेलो ऑडिशनला, आणि ते सगळं झालं, सीन दिला, ते वाचून बिसून दाखवलं सगळं. आणि मग राजदत्तांच्या हातातलं एक काहीतरी तर काय म्हणतात ते, असं एक छोटंसं काहीतरी होतं, व्ह्यू फाइंडर होतं. तर त्या तो व्ह्यू फाइंडर होता की मला माहिती आहे. तो व्ह्यू फाइंडर घेऊन ना ते माझ्या खूप जवळ आलं, माझे डोळे बघायला लागले. आणि तो डोळ्याचा कलर आणि काय काय ते बराच वेळ बघत राहिले. आणि मग ते म्हणले की हां छान झालं ऑडिशन, आपण कळवतो मी का. म्हटलं बरं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलं होतं म्हणून मी परत गेलो. तर ते मला म्हणले की नाही, मला तुझे डोळे सुटेबल वाटत नाही. मला काही कळलंच नाही. म्हणजे म्हटलं काय डोळे सुटेबल वाटत, कशाला डोळे सुटेबल वाटत. ते म्हणले नाही, तू ज्यांचा मुलगा आहेस ते आहेत रीमा लागू. रीमा त्यांचे डोळे आहेत थोडेसे किरमिजी घारे साईडकडे झुकणारे, आणि तुझे डोळे त्यांच्याशी मॅच होत नाही आहेत, तर आपण नाही करू शकत आहे का. तर तेव्हा मला काहीच कळण्याचं वय नव्हतं की बाबा असं असंही असू घडच असं ना, म्हणूनही आपल्याला नाही म्हणाले असते.
तर त्याच्यानंतर एक 4-5 वर्षांनी मला राजदूतचं माझे एक नाटक बघायला आलं होते, तेव्हा मला भेटले आणि तेव्हा ते आतमधून माझं कौतुक करून केलं, अरे मस्त काम करतोस. मग मी त्यांना आठवण करून दिली, म्हटलं सर मी तुमच्याकडे ऑडिशनसाठी आलो होतो. अच्छा तो उदू आहेस का? म्हटलं हो. म्हणलं खरंच एवढं महत्वाचं होतं डोळ्यांचा रंग वगैरे का? कारण तोपर्यंत जरा समज आलेली होती आणि तेव्हा मला असं वाटायला की आणि बहुतेक काहीतरी मला थापा मारल्या की डोळ्याचा रंग बरोबर दिसत नाही, त्यांना मला घ्यायचंच नव्हतं वगैरे किंवा कदाचित तेव्हा माझी ऑडिशन बरं झालं असेल म्हणून मी त्याला खरंच विचारलं होतं. म्हटलं खरंच माझ्या डोळ्यांचा रंग बरोबर नव्हता म्हणून तुम्ही मला रिजेक्ट केलं होतं का मी बरं ऑडिशन दिलेली नव्हती? ते म्हणले नाही नाही सिरियसली सांगतो ऑडिशन बरी दिलेली होतीस, पण डोळ्याचा रंग हा माझा क्रायटेरिया, नॉट नेसेसरी प्रत्येक डिरेक्टरचा तो क्रायटेरिया असतो, पण माझा क्रायटेरिया होता की एका फॅमिलीतली लोक दिसावी. एक स्क्रीन असतो तो ज्याच्यावरचं एक परमनंट प्रिंटिंग असतं ते आणि ज्याच्यात कुठलीही गोष्ट कमी राहता कामा नये. म्हणजे आजकाल आपण बघतो की अनुपम खेरचा मुलगा हा शाहरुख खान असू शकतो, पण त्यावेळेचे कदाचित डिरेक्टर्स जास्त आग्रही होते असं म्हणूया किंवा कॅल्क्युलेशन्स वेगळी होती असं म्हणूया त्यावेळेची, आणि ते होते आग्रही, जे खरं तर स्क्रीन मीडियमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे असं मला आजही वाटतं की एक पूर्ण चित्र हे एक सुसंगत दिसणं फार आवश्यक असतं आणि तसं ते बघत होते आणि म्हणूनच त्यांनी मला रिजेक्ट केलं. सो मला जरा हायसं वाटतं की चला अभिनय पण वाईट करत नाही, डोळ्याचा रंग काय आपल्या तुम्हाला हातात नाही. शिकवण काय अभिनय चांगला असेल केला गेला म्हणून तरी पण तुमचं कास्टिंग कधी कधी नाही होणार. सो यू शुड नॉट गेट डिप्रेस. ॲब्सोल्युटली यू शुड नॉट गेट ऑफेंडेड, यू शुड नॉट गेट डिप्रेस. कारण खूप गोष्टी डिपेंड असतात कास्टिंग करताना माझ्यामध्ये की हाईटपासनं तुमचं फिजिकल लुक्स तर आहेतच. अनेक वेळेला असं होतं, म्हणजे आजकाल आता हे सुरू झालं आहे की अनेक डिरेक्टर्स ना वर्कशॉप्स घेतात आधी, ज्याला ते कम्पॅटिबिलिटी वर्कशॉप्स असं म्हणतात. म्हणजे आजकाल हो, हे कोर्स झाल्यानंतर पण या मुलांना खूप वेळा बसवलंय, एकत्र जेवायला लावलंय, एकत्र राहायला लावलंय. करेक्ट. विचार प्रवाह जमणं ऍक्टर्सचा एकमेकांशी हेही खूप आवश्यक असतं. त्यासाठी ती कम्पॅटिबिलिटी वर्कशॉप्स खूप उपयोगी पडतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिकरित्या तुम्ही कम्पॅटेबल आहात की नाही त्या अख्ख्या टीममध्ये, हे जर का समजलं आपल्याला तर समोरच्या व्यक्तीबरोबर काम करणं खूप सोपं जातं. एकाच विचाराचे तुम्ही सगळे असायला पाहिजेत असं माझं म्हणणं नाही आहे, पण ज्या विषयाशी संबंधित आपण काम करणार आहोत त्या विषयाशी संबंधित आपली मतं ही एका समान पातळीवर असणं आवश्यक आहे, ज्यात एक्सचेंज होऊ शकणं आवश्यक आहे, ज्याच्यात आपण दुसऱ्याला समजून घेतोय की नाही हे आपल्याला कळणं आवश्यक आहे, समोरच्याला डायजेस्ट करता येते की नाही आपल्याला हे कळणं आवश्यक आहे. आणि तशा पद्धतीने जर का ते वर्कआउट झालं तर मग तो एक चांगली कलाकृतीने एक चांगला अभिनय आपल्या हातून घडतो खरं तर. कमिंग बॅक टू द थिंग, आणि त्या आनंद आंबेकरच्या रूमवर पोचलो मी आणि तिथे एक 8 दिवस राहिलो. 8 दिवसानंतर मला जाणवलं की नाही आपल्याला नाही जमत आहे. म्हणजे कितीही स्ट्रगल करायचं असं ठरवून आपण मुंबईला आलेलो असलो आणि खूप काही फॅन्टॅस्टिक स्वप्न डोक्यात रंगवलेली असली की कसा मी वडापाव खाऊन पोट भरीन आणि गरज पडली तर फुटपाथवर झोपूनही करिअर करीन वगैरे वगैरे, तर हे आपल्याला नाही आहे शिकणार. आणि स्वभाव मी माझ्या आत्याकडे गेलो. आत्या तेव्हा दादरलाच राहायची. मी त्याला रिक्वेस्ट केली, म्हणलं मी तुमच्याकडे राहू शकतो का? तर आत्याच्याही घरी ऑब्व्हियसली घरचीच ती म्हणली एक तर कशाला आलास पाहायला मुंबईमध्ये, काय गरज काय येते करिअर करायची. तर म्हटलं अगे 1-1.5 वर्ष ठरवून आलेलो आहे, लेट्स सी. खूप पराभव वाटला होता त्यावेळेला आत्याकडे जाणं हा खरं तर, कारण कुठलीही मदत घ्यायची नाही असं ठरवून मी गेलेलो होतो मुंबईला. पण आपल्याला ओळख पटणं हेही कधी कधी चांगलं असतं, चांगली वाईट कशी का असं ना ती. सो तशी ती ओळख त्यावेळेला पटली आणि मी आत्याकडे शिफ्ट झालो. आणि त्याच्यानंतर मात्र मी आत्याला असं म्हणलं की ठीक आहे मी तुला पैसे देईन म्हणले इथे राहायचे, कारण मला ते फुकट काही नको होतं. सो तिथे राहून बरं ते पैसे देईन असं म्हणणंही सोपं होतं, पण ते द्यायचे कसे, कारण 75 रुपये नाईटमध्ये मुंबईतला प्रवास आणि हे सगळं. तर तेव्हा ना समोर जसं तू म्हणलास की जो दिलीप प्रभावळकरांची पहिली गाडीचा अनुभव माझा नंतरचा आहे खूप, जेव्हा मी त्यांच्याबरोबर घर निघांचं म्हणावंचं नाटक केलं तेव्हा त्यांची ती पद्मिनी होती, फियाट पद्मिनी.
आणि तेव्हा आमच्या इथे ते एकटे म्हणजे जेव्हा रीमातेंकडे सुद्धा गाडी नव्हती तेव्हा प्रभावळकरांकडे गाडी होती आणि तेव्हा त्या अख्ख्या टीममध्ये त्यांच्या एकट्याकडे गाडी होती. बरं तेही दादर वेसला राहायचे. पण दिलीप प्रभावळकरांसारखा तेव्हा माणूस जो माझ्याकडे पैसे नाहीत हे त्यांना माहिती असायचं आणि तेव्हा प्रत्येक ऑलमोस्ट सगळ्या प्रयोगाच्या वेळेला ना ते मला सांगायचं की जिथे ब्रिजवर उभा राहा, मी ह्या वेळेला निघणार आहे, माझ्या गाडीत बसायचं आणि प्रयोग करायचं. विच इज अमेझिंग. म्हणजे जे मला, कारण मी नवीन होतो ना, ही वॉज क्वाईट एस्टॅब्लिश बाय देन, तर त्यांना माझ्याबरोबर हे करण्याची काहीच गरज नव्हती. प्रयोगाला जायचो, प्रयोग संपल्यानंतर त्यांना कुठे जायचं असेल तर ते मधल्या वाटेपर्यंत का विना मला सोडायचे, तिथून कसं जाणारच घरी याची चौकशी करायचे, कुठे जाणार नसेल तर ते मला, ते दादर वेसला राहायचे, ते दादर ईस्टला यायचे, मला घरापाशी सोडायचे, मग दादर वेसला जायचे. फारच कामाला होते. सेम थिंग बाळधुरी करायचे जेव्हा मी ते पहिलं किती सांगतो तुला नावाचं नाटक करत होतो, तिथं राहायचे गिरगावात, म्हणजे पेडे रोडला ऍक्च्युली. तर ते मला की नाही गाडी आहे, ते बस बीस आणि लोकलवर पैसे खर्च करू नकोस, आधीच एवढेसे पैसे मिळत आहेत, तर वाचव पैसे, गाडीतनं चल बरोबर. मॅक्सिमम वेळेला आशाताई पण, आशा काळे पण, कारण त्या तेव्हा दादर वेसला राहायच्या, त्या पण आणि बाळधुरी पण, कधीही फोन कर, काही गरज पडली तर. सो रडण्याचे क्षण आले का कधी? कारण मला माहिती आहे असं रडू आलं का? भयंकर. कलाकार असतो, माझं पण असतं, फिल्म आपली येत असते, फायनान्स लागतो आपल्याला, खूप सगळं टेन्शन असतं, सगळं खूप असे क्षण येतात ना, असे असं मला एक शेअर की खूपच असं बाकीच्या झाले सगळं असं नसतं. नाही रडा असं खूप आपलं रडणं, आपलं रडणं तर खूपच वेळेला व्हायचं. कारण एक प्रयोग, बरं तेव्हा काय असे रोज महिन्यातनं 35 प्रयोग चालले, सही सारखे, अशी काही परिस्थिती तेव्हाही नव्हती. खरं तर महिन्यातनं 15 ते 20 प्रयोग व्हायचे, इंटू 75 रुपयाचे, 15 5,000 से किती होतात, 10,000 रुपये ना, 1,000 रुपये, सॉरी तेव्हा लग्न नसेल झालं ना? नाही ॲब्सोल्युटली नाही. 1,000 रुपयात महिना काढायचा मुंबईत, विच वॉज रिअली व्हेरी डिफिकल्ट. आणि घरी जेवायचं नाही, त्यामुळे तेव्हा दादर वेस्टला प्रभादेवीच्या थोडं अलीकडे दत्तात्रय नावाचे एक खानावळ आहे, इथे प्रकाश हॉटेलच्या लाईनमध्ये, तिथे 25 रुपयाला थाळी मिळायची. तर 25 रुपयाची थाळी रोज खायची म्हणजेच झाले 750 रुपये, की ज्याच्यातच पण 25 रुपये एक वेळेला. त्यामुळे रात्री जेवायचं नाही. आनंद अभ्यंकर किंवा ही सगळी लोक तिथेच राहायची, त्यामुळे रोज रात्री गप्पांचा अड्डा टाकत आम्ही तिथे एक, तुला आठवते जिप्सीच्या कॉर्नरला एक इराणी होता बघ पूर्वी, आता तो गेला, तर त्या इराण्याकडे रात्री साधारण प्लॅन असा असायचा की संध्याकाळी जेव्हा आपलं शो नसेल तेव्हा 7:30ला शिवाजी मंदिरला नाटक बघायला बसायचं. नाटकात काम करत असल्यामुळे शिवाजी मंदिरचे डोरकीपर फुकट आतमध्ये सोडायचे, त्यामुळे एक नाटक बघायचं. मग त्या नाटकावर चर्चा करत ते इराण्याकडे जाऊन एक चहा प्यायचा, तेव्हा तो इराणी रात्री गरम गरम वेफर्स तळायचा. सो ते 1 प्लेट वेफर्स घ्यायचे आणि ते 1 प्लेट वेफर्स आणि चहा असं पीत तिथे 1 कप चहावर 2 तास काढायचे तिथे गप्पा मारत. आणि साधारणपणे मग जवळजवळ एक आयुष्याची उजळणी व्हायची की काय स्वप्न घेऊन आपण मुंबईत आलेलो आहोत आणि आपण काय करतोय. आणि मग तेव्हा ऑब्विसलीच काय तो बघ ना, तो कोण, तो काय या सगळ्या गप्पा तेव्हाही व्हायच्या ऑब्विसली. आणि मला तेव्हा एक प्रसंग आठवतो मला तेव्हाचा, की असंच एक दिवस मी बसलो होतो आणि 1 प्लेट वेफर्स खातो, काहीतरी कुठलं मी नाटक बघून होतं मला आठवत नाही आता, पण भयंकर एक घमासान चर्चा आमची चालू होती की काय नाटक आहे वगैरे वगैरे असं खूप. आणि बोलता बोलता अचानक मी थांबलो, कारण मला असं लक्षात आलं की आमच्या चौघांच्या मध्ये जी प्लेट होती त्यातले वेफर्स कधीच संपलेले होते आणि आमच्या शेजारी एक माणूस येऊन बसलेला होता, त्याच्या प्लेट मधले वेफर्स मी खात होतो. आणि बरं तुम्ही काही बोलला नाही आणि मला लक्षात आलं, मी थांबलो, मी त्याकडे बघितलं तर तो मला म्हटला की नाही खा खा खा, तुम्ही इतके छान बोलताना चौघजण की ते ऐकत राहावं असं वाटतं, मी अजूनही प्लेट मागवता हवं तर. आणि
तिथनं मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर मला लक्षात आलं की आपण नकळत त्याच्या प्लेटमधले वेफर्स खायला लागलो. याच्यामध्ये आपण जे चर्चेत गुंगलेलो होतो याच्यापेक्षाही एक भयंकर भूक आपल्याला लागलेली होती की रात्री जेवायचं नाही वगैरे वगैरे सगळं करत आणि आपण दुसऱ्याच्या प्लेटमधलं खायला लागलेलो आहे आता. जेव्हा खरं तर पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी की खरंच हे एवढं महत्वाचं आहे का की सिरियसली की म्हणजे जरी मला किती अभिनय आवडत असला, अमिताभ बच्चन हे माझं दैवत असलं, किती त्याचे कसे 7 सिनेमे फ्लॉप गेलेले, तोही कसा परत चाललेला होता मुंबईतनं, ह्या सगळ्या पेपरमधल्या कहाण्या वाचायला फार सोप्या असतात कारण ते आपलं आयुष्य नसतं, आपण ते जगलेलो नसतो. असे अनेक लोक आहेत आणि अमिताभ बच्चन एक एक्झाम्पल झालं त्यातलं. आणि उगाच मग ग्लोरीफाय स्वतःला, हे वाक्य बोलून फार स्वतःला ग्लोरीफाय करण्याची गरज नाही, सगळेजणच ते करत असतात, पण ती किंमत द्यावी लागते ओळखणे फार चांगलं असतं. आणि त्यामुळे मग उगाच आपले भ्रम फुटतात मुळात की एका रात्रीत लोक स्टार बघतात वगैरे, हे अतिशय मूर्खासारखं विधान आहे ज्याला काही बेस नाही आहे. खरं सांगायला तर एका रात्रीत कोणी स्टार बनत नाही. एका रात्रीत तो आपल्याला स्टार झालेला दिसतो दुसऱ्या दिवशी, त्याच्या आधी त्यांनी 6 वर्ष घालवली असतात जे आपल्याला माहिती नसतात खरं तर त्यामुळे एका रात्रीत कोणी स्टार बनत नाही. नशीब देव याच्यावर समोर माझा विश्वास नाही, तर त्यामुळे कोणी वरून येऊन आपल्याला काही देत नाही. त्याला पटकन संधी मिळू शकते पण ती सस्टेन होईल की नाही सांगता Correct, absolutely. आमच्या ह्या मुलांना पण आता संधी मिळाली आहे, त्या मुलीला मिळाली आहे संधी, पण ती पुढे टिकवण्यासाठी पुन्हा एक वेगळा संघर्ष होणार आहे का? प्रश्नच नाही. आणि स्वदेशी हिरोईन आज कुठे माहित नाही आपल्याला. करेक्ट जगांची हिरोईन कुठे माहित नाही. करेक्ट. अनेक जण आलेले गेले माहित नाही, कदाचित ते सस्टेनेबिलिटी मध्ये. सो माझं तरी असंच मत आहे की यू हॅव टू स्टेप अहेड अँड देन यू गेट द थिंग्स बेसिकली. तर त्यामुळे बाय द टाइम यू मस्ट बी 30 ना? 20. या ऑलमोस्ट 30. म्हणजे नातेवाईक बरे म्हणतात व्हॉट इज हॅपनिंग. 28 आय वॉज. आणि तोपर्यंत घरतिकांचं आणि किती सांगू तुला, ही 2 कमर्शियल नाटकं स्टेजवर आलेली होती की याच्यात एकीकडे आशा काळे बाळधुरी, एकीकडे रीमा लागोतली प्रभुवाळकर. म्हणजे काय स्टार करिअर. बरं तेव्हा रीमाचा नुकता, सॉरी मी तिला रीमा म्हणतो कारण आमची फारच चांगली मैत्री आहे होती, आय एम सो सॉरी. तर तेव्हा रीमाचा मैंने प्यार किया नुकताच येऊन गेलेला होता. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही रिहर्सलला गेलो होतो तेव्हा बिस्कूल असा उभा होतो कारण दिलीप प्रभावळकर एकजुजा वाऱ्याशी पहिलं त्यांचं रीमा लागू समोर काम करतायत असं. आणि मधल्या वेळेत बाहेर मी चहा पित होतो तर तिला रीमाजी, मॅडम, रीमाताई, मॅम असं सतत प्रत्येक वेळेला एक वेगळं संबोधत वापरून मी तिला संबोधत होतं. तर तिने मला सांगितलं 1 मिनिट नक्की ठरव तुला मला काय हाक मारायचे, आणि ते एकदाच ठरवणे तशीच हाक मार. तर मी म्हणलं की बरं रीमाने जेव्हा मैंने प्यार केला तेव्हा ती काहीतरी 34 वर्षाची होती. हो, तेव्हा तरी सलमानच्या आईचा रोल केला होता. आपल्याकडे काही होऊ शकतं. स्क्रीनचा आणि वयाचा काही संबंध काहीच संबंध नाही खरंच. आणि मी 28 वर्षाचा होतो. म्हटलं का 5 वर्षांनी मोठीच नव्यापेक्षा मी तुला रीमा म्हणली डायरेक्ट. ती म्हणली बेटर. आणि तेव्हापासून मी त्याला रीमा म्हणायला एवढी इतपत आमची चांगली मैत्री झाली समोर. मला आधीच आठवण म्हणून रीमा त्यांनी माझ्या पहिल्या पिक्चर गोड गुपित मध्ये काम केलं. आणि त्यांनी साड्या पण म्हणाले त्यांनी, त्या हे जे मराठी कलावंतांचं प्रेम आहे ना, आणि खर्च करू नको, माझ्या छान साड्या आहेत, कॉस्ट्युमवर खर्च करायचा नाही. साड्या त्यांनी त्यांच्या घरच्या वापरल्या. आणि दिलीप प्रभावळकर आणि रीमाताई दोघंही हॉटेलमध्ये नाही राहिले, ते त्यांच्या घरी राहिले. करेक्ट. आणि कुठलाही अवास्तव किंवा वेगळा खर्च त्यांनी नाही घेतला. फार मदत करतात मराठी लोक तर फारच, मराठी कलाकार तर फारच मदत करतात. म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या लोकांबरोबर कामं करायचं योग आला खरं तर. खूप कोऑपरेटिव्ह असतात लोक. तुम्ही जेन्युइन असाल ना तर सिरियसली लोक जेन्युइनली मदत करतात तुम्हाला. हां, तुम्हीच उगाचच फार शाहरुख खान असताना शाहरुख खान होऊन वावरायला लागला तर मग लाथही बसतात. त्यामुळे जसे तुम्ही आहात तसं राहणं हे या फील्डमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे खरं तर, असं मला नेहमीच वाटतं. उगाच शो ऑफ करण्यात काही मतलब नसतो. तुमचं जे काही काम आहे ना ते दाखवतं तुम्ही खरंच काय तुमची लायकी आहे, काय तुमची कुवत आहे. त्यामुळे ते कामच तुमचं बोलून जातं मॅक्सिमम गोष्टी.
त्यामुळे ऑफस्क्रीन तुम्ही कसे आहात आणि तुम्ही किती स्वतःला पोच करताय, किती चांगले कपडे घालताय किंवा किती गबाळ्यासारखं घालताय, काहीही मॅटर करत नाही या फील्डमध्ये. तुमचं त्या मुवमेंटचं स्क्रीनवरचं किंवा स्टेजवरचं काम, मग भले ते 1 मिनिटाचं असो किंवा ते 50 मिनिटाचं असो, ते कुठे ना कुठेतरी नोटीस होतं आणि ते 1 मिनिट सुद्धा तेवढाच इम्पॅक्ट पडून जातं जेवढी 50 मिनिटं पडून जातात. मगाशीच बोलले है ना? ॲब्सोल्युटली. त्यामुळे ह्या लोकांनी तेव्हा मला सांगितलं, म्हणजे जेव्हा मी तेव्हा रीमा शिवाय म्हणायचो की मला इंट्रोड्यूस करणं आहे तुझ्या हिंदी डिरेक्टर्सना, आणि प्रभावकरांना सांगायचो की तुम्ही सांगा ना मराठी डिरेक्टर्सना मला काम द्यायला वगैरे वगैरे. ते म्हणायचे की हे बघ, तू तुझं काम करत राहा, ज्यांना तुला बघायचे, कारण सगळे लोक नाटक बघतात, सिनेमे बघतात, सगळ्यांनाच नवीन कलाकारांची गरज असते, सगळे शोधत असतात दरवेळेला की आपल्याला एक नवीन काहीतरी चांगलं टॅलेंट मिळावं. त्यामुळे लोक बघत असतात, तू तुझं काम करत राहा, तू खरंच चांगलं काम केलंस तर लोक तुला बघतील आणि मिळतीलही, कामही मिळतील. की जे प्रूव्ह झालं खरं तर, की काम करत राहिलो आणि ती 2 नाटकं झाल्यानंतर मात्र माझा संयम तुटला खरं तर. हो, कारण तोपर्यंत पण नवाजुद्दीन सिद्दीकी पण परत रिटर्न हो निघाला होता, म्हणून हो. कोणी थांबवलं आठवत नाही मला. म्हणजे अशी काही प्रसंग आहेत. आय डोंट नो त्याची स्टोरी प्रत्येक वेळेला जिंकताच येत नाही, कधी जिंकताच नाही येत. आघाडीचे क्षण हो, येतात. खरं आहे. तेव्हा काय घडलं? 95 साली 94 साली माझा हे तुटला की नाही झेपत आहे आपल्याला हे, आणि घरच्यांकडनं पैसे तर नव्हतेच मागायचे कमवून नाही, आणि मी म्हणलं की नको, जाऊ दे, सोडूया आपण हे सगळं. आणि मी पुण्याला परत आलो त्यावेळेला 94 साली, आणि 94 ते 2000 6 वर्ष आय वॉज आउट ऑफ दिस लाईन. म्हणजे मी स्वतःला एवढं बाजूला केलेलं होतं, मी त्या काळात नाटकं बघायचो पण नाही, त्रास व्हायचा. कम्प्लीट नाटकं बघायचो नाही मी. त्या काळात त्याला कुठलाही सिनेमा बघितलेला नाहीये मी काही संबंधच ठेवला नव्हता या वेळची. ॲब्सोल्युटली. पण त्याही काळात नशिबावर विश्वास नाही, म्हणजे तेव्हाच माझा खरं तर नशिबावरचा विश्वास उडायला लागलेला होता. तेव्हा उडा 94 साली, खरं तर 94 पर्यंत होता. नशीब आपल्याला हे करत आहे. 2004 नाही वाटलं मला तसं. म्हणजे 94 साली जेव्हा मी पहिल्यांदा परत त्याचा डिसिजन घेतला तेव्हा मला असं वाटलं, पण त्याच्यानंतर जेव्हा मी तेव्हा ना समाऊ काही लोक अशी होती आयुष्यात की ज्यांनी मला अॅनलाइज करायला शिकवलं जातं गोष्टी, शिकवल्या होत्या. काय घडते तुझ्या आयुष्यात. कारण तेव्हा खूप वेळ असायचा ना, काम नव्हतं, त्यामुळे रोज रात्री बसून काय स्वतःविषयी फक्त विचार करायचा असतो. एक सांगायला हवं की झी टीव्ही हिंदी हा 93 मध्ये आलेला आहे, सोनी टीव्ही 94 साली आलेला आहे, आणि ते तेव्हा ती नुकती सुरुवात होती. आणि झी टीव्ही मराठी म्हणजे अल्फा टीव्ही होता, आय थिंक तो 1999 मध्ये आलेला आहे. करेक्ट. आणि म्हणजे व्हेन यू वेअर आउट टिल दॅट, तो काळ हे बरोबर बोलताय. आय थिंक 94ला कुंकू वगैरे काढून सचिन तिरवागर आउट, ही जॉईन इन हिंदी. श्रीमान श्रीमती, आणि त्यांनी टेलिव्हिजन मध्ये बसताना बसवलं. महेश कोठारेंनी आपला फ्लॅट दादरचा प्रभातीचा मोठा फ्लॅट विकला आणि त्यांनी कांदिवलीला जावे. करेक्ट. त्यावेळेला आम्ही स्मिता जवळकर वगैरे आम्ही बरेच काहीतरी बनवायचो आणि कोणीच काही बनवायचं नाही, आणि अशा वेळेला टिकून राहायचं, विच इज नॉट अ जोक. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं असेल तेव्हा तो काळही वाईट होता, तो एक पिरियड असतो, सामाजिक स्थिती चित्रपटांची, मग नॉट गुड. माझं तेच झालं की नाही येत अपॉर्च्युनिटीज जेवढ्या या फील्डमध्ये जेवढं आपण एक्सपेक्ट करून आलेलो होतो. आणि हिंदी सिनेमाचं एम ठेवून मी गेलेलो होतो, पण तेव्हा हिंदी सिनेमात घुसणंही खूप अवघड होतं. आता माहित नव्हतं की बॉलिवूड असा एक सिनेमा पण करणार आहे अशी. ॲब्सोल्युटली नव्हतं माहिती. आणि तेव्हा ना मराठी आणि हिंदीमध्ये प्रचंड गॅप होती. म्हणजे आता खूप मराठी लोक काम करतात हिंदी इंडस्ट्रीमध्ये, मराठी कल्चरही खूप हिंदी इंडस्ट्रीमधनं विकलं जातं बॉलिवूडमधनं, पण तेव्हा तर काहीच नव्हतं. तेव्हा कम्प्लीट पंजाबी इम्पॅक्ट होता, कम्प्लीट नॉन महाराष्ट्रीयन सगळी ती इंडस्ट्री होती, त्यामुळे मराठी लोकांना तिथे जाणं फारच मुश्किल होतं, तर त्यामुळे ते शक्यच नव्हतं. सो आलो परत. 6 वर्षात 4 वर्ष एक नोकरी केली इथे मार्केटिंग मॅनेजर म्हणून एका मित्राच्या बिझनेसमध्ये. मग 2 वर्ष घरचा धंदा केला. 95 साली लग्न केलं त्याच अवस्थेत, कारण मेधा लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज. मेधा आठवले म्हणून एक ॲक्ट्रेस,
होती मला माहिती आहे त्या. या, तुला माहिती असेल ती. एक सेकंड मी कुठे कधी भेटलं आठवत नाही मला. मेधा आठवले म्हणजे महेश माझेकरने आबोली नावाचं एक पहिलं नाटक केलं होतं बघ मुंबईत, किंवा लव्ह बर्ड्सचं जे पहिलं नाटक हा. त्याच्यात ती काम करायची. विनय आपटेचं. गिरीश जोशीचं. गिरीश जोशीचं, करेक्ट. तर ती आणि मी कॉलेज लेवलपासून एकत्र काम करायचो. ते 28 एज आणि स्ट्रगल आणि परत ह्याच्यामध्ये त्या पण होत्या त्या. तेव्हा ती करिअर करत होती खरं तर. म्हणजे ती मुंबईला नव्हतं आलेली, ती पुण्यातनं राहूनच काम करायची. ती पुण्यात शरद प्रभाकरांच्या ग्रुपमधनं किंवा ह्याच्यातनं ती नाटकं करायची. आमदार सौभाग्यवती नाटक आम्ही एकत्र करायचो. करेक्ट करेक्ट. तर त्यामुळे तिचं चालू होतं, पण तिलाही करिअर करायचं होतं, मलाही करिअर करायचं होतं. सो You came back, enjoyed as a I came marketing back, manager. correct. And you are not watching it. So I think तो No. ड्रामा 6 वर्षाचा was भयंकर होता. भयंकर. आणि 95 साली लग्न केलं तेव्हा तिचं कमर्शियल नाटक सुरू होतं तिकडे, की जेच नाटक फक्त मी बघितलं कारण ती काम करत होती म्हणून, अदरवाईज काहीच कारण नाही. आणि मग समोर तिचंही असंच झालं की 2 वर्ष तिने ते केल्यानंतर मग तिचाही भ्रमनिराश झाला आणि ती म्हणली की, तेव्हा ती मला बोलली होती की आता हे ऐकायला कदाचित चॅटिश वाटू शकतं, पण तेव्हा ती असं म्हणली होती की हे बघ, मला नाटकात काम करायचं आहे कारण मला भक्ती बरोबर बनायचं आहे. मी जर का भक्ती बरोबर बनवू शकत नसेल तर मला नाटकात काम करण्यात काही इंटरेस्ट नाही. शी केम बॅक. सो शी केम बॅक. 95 साली लग्न झालं, 97 साली ती परत आली. ती ज्या क्षणी परत आली त्या क्षणी मी तिला म्हणलं होतं, म्हणलं 1 मिनिट, 7 वर्ष आता होतील ऑलमोस्ट मी लांब राहिल्या लाईनपासनं. माझ्या डोक्यात ते कधीच गेलेलं नव्हतं की मला ऍक्टर व्हायचंय. आता चॅनल्स आलेली आहेत. हा, माझी ट्रॅव्हल एजन्सी उघडली तुम्ही बाय देन लग्न झाल्यानंतर, काहीतरी तर करणं आवश्यक आहे. सो ट्रॅव्हल एजन्सी उघडलेली होती आणि तेव्हा हैदराबादला ETVच्या सगळ्या सिरियलचं शूटिंग व्हायचं आणि सगळी लोक पळत होती हैदराबादला सतत शूटिंगसाठी. ETV तिथं सुरू झालं. ETV तिथे चालायचं. आय थिंक अराउंड 99 का 2000 ची. करेक्ट करेक्ट. मोहन जोशींपासून स्मिता तळवलकरपासून एव्हरीबडी वॉज टू बुक तिकीट्स फ्रॉम मी. तेव्हा हे दिवस यायला लागले होते की हा, आता मोहन जोशी वगैरे कलाकारांना फ्लाईटची तिकीट्स मिळतात हैदराबादला जाण्यासाठी वगैरे. हे दिवस तेव्हा नुकते यायला लागले होते. मोहन जोशी याला ह्या मुलांसाठी सांगतो, मोहन जोशी बरोबर मी पण असिस्टंट असताना काम केलं आणि ही यूज टू बी अ ड्रायव्हर ऑन अ टेम्पो, राईट. करेक्ट. ते रात्री टेम्पो चालवायचे, डिलिव्हरीज करायचे, दिवसा नाटकात काम करायचे. त्याचं तर आयुष्य भयानक आहे. म्हणजे कधी त्याच्यावर गप्पा मारायची संधी मिळाली. अमेझिंग आयुष्य. आणि त्यांच्याकडे अशा लोकांकडे बघून ना कळतं की स्ट्रगल काय असतो किंवा ती जिद्द काय असते. समोर या फील्डमध्ये काम करण्यासाठी जिद्द फार आवश्यक आहे बाबा. हे अगदीच नक्की सांगतो मी तुम्हाला की त्या सगळ्या चकाचौंध ह्याला भुलतो आपण की खूप करोडो रुपये कमावतात ही लोक, स्टार्स मंडळी किंवा इव्हन मराठीतही आता खूप उत्तम पैसे मिळतात. सगळ्यांचे बंगले होतात, गाड्या होतात, विमानाने हिंडतात ही लोक. हे दिसायला खूप चांगलं वाटतं, पण ते मिळवण्यासाठी खूप कष्ट आहेत. तेव्हा मला असं जाणवलं की हा एकमेव धंदा असा नाहीये की ज्याच्यात खूप बॅड पॅच असतात. सगळेच धंदे असेल जगातलं कुठलेही प्रोफेशन उचलून बघा, प्रत्येकाच्या बॅड पॅचची एक फेज आहे खरं तर. अंबानीपासून ते प्रमोद प्रभूपर्यंत. आणि 97-98 साली जेव्हा मी तिला सांगितलं की ठीक आहे मग मी आता काम करतो, तू जर का परत आलेलीस तर तू ट्रॅव्हल एजन्सी सांभाळ आता आणि सोड मला म्हणजे तर तेव्हा ती ट्रॅव्हल एजन्सी सांभाळायला लागली. आणि त्याच्यानंतर 7 वर्षांनी पहिल्यांदा तेव्हा सुदर्शन सुरू झालेलं होतं, सुदर्शन रंगमंच, शुभांगी दामले. आणि तेव्हा मी विवेक बेळे, गिरीश जोशी, चंद्रशेखर फणसळकर, रसिका ओक जोशी असा तो एक ग्रुप आमचा जमलेला होता पुण्यात, की ते कामं करत होते नाटकात, पण मी फक्त त्यांचा मित्र म्हणून तेव्हा त्यांच्याबरोबर असायचो. तर तेव्हा आम्ही पहिल्यांदा 1 झुंज वाऱ्याशी स्टेट लेवल कॉम्पिटिशनला गेलो, की जेव्हा मी कमर्शियल करिअर सोडून परत आलेलो होतो आणि पुन्हा एकदा गोईंग बॅक टू 87 मी राजनाट्य स्पर्धेला काम करायला लागलेलो होतो. 98 साली आम्ही ते नाटक केलं 1 झुंज वाऱ्याशी आणि दॅट वॉज अ रिलिव्हिंग पॉईंट. म्हणजे त्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा मी परत एकदा रडलो रात्री की बास, आता काय वाटेल ते होते. आणि तेव्हा माझं खरंच ठरलं होतं की आता मी रस्त्यावर जरी झोपलो तरी चालेल, पण नाव कारण ही एकदा चूक केली मी हे सगळं सोडून परत यायची, जी चूकच आहे असं मी मानतो अजूनही. कारण तेव्हा
मी लावून धरलं असतं तर कदाचित आज वेगळ्याच लेवलला असतो मी. सचिन तेंडुलकर एकदा म्हणत होतं की कधी कधी असं असतं की तुम्ही पोचलेला असता ते माहीत आता नशिबावर विश्वास नाही सोडून द्या पण मला म्हणायचं की आता असतं काहीतरी Correct. आणि आपण वळतो करेक्ट. आणि थोडे थांबलो असतो तर 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 अक्षरशः तर मध्ये खूपच फरक पडतो. यू केम बॅक असं नाही की हो. आणि मग ते एक्झॉन्झरशी केलं तेव्हा त्याच्या आधी मला आठवलं म्हणजे कशा गोष्टी खरं तुमच्या समोर असतात पण तुम्हाला काय चूज करायचं हे जर का नाही कळलं ना किंवा तुमचा तो निर्धार नाही टिकला ना तर मग आपण नशिबाला जर देऊ देतो ना ते मला चुकीचं वाटतं यासाठी कारण तुमच्या समोर आलेल्या असतात गोष्टी पण उगाच कुठल्याही मिसकन्सेप्शन मध्ये तुम्ही नाही म्हणत राहता. हां करेक्ट करेक्ट. यू डोंट मेक टेक डिसिजन्स आणि मग तुम्ही देवाला नमस्कार करून आणि युनिव्हर्सला आव्हान करून काही घडत नाही बेसिकली. म्हणजे तेव्हा मग नशिबाचा आपण एक एक्सक्यूज घेतो एक एस्केपिझम शोधतो की नाही यार माझ्या नशिबातच नव्हतं नाही देवाने माझ्यासाठी वाटलेलंच नाही. कदाचित पळवाट असते पळवाट असते खरं सांगतो म्हणजे कारण तेव्हा तेव्हा छान वाटतं मग हे नाही झालं नशिबात नव्हतं ना माझ्या म्हणून मी याच्यात पासून दूर आहे शिशी ते बेकार असतं सगळं. एक्झॅक्टली. म्हणजे तुला सांगतो गजानन सरपोतदार फिल्म प्रोड्युसर जे नाही होता की ज्यांचा पुतण्या आदित्य सरपोतदार जो आता असं तरेंगिरे वगैरे या फिल्म प्रोड्यूस करत होतो तर गजानन सरपोतदार हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते. म्हणजे दर आठवड्याला वडील बाबा त्यांच्या घरी जायचे त्यांचा पुढे जमायचा गप्पांचा वडील. अजय सरपोतदारांचे वडील. बरं तेव्हा ते सतत सिनेमे करत होते म्हणजे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन भुजने त्यांच्या नेहमीच्या बैठकीतली माणसं. तर तेव्हाही बाबांनी कधी गजानन सरपोतदारांकडे माझ्यासाठी शब्द टाकला असं मला आठवत नाही. जे मी बाबांना म्हणली होती की म्हटलं तुमचाच मित्र आहे त्यांना सांगा ना माझ्यासाठी सिनेमा करायला पण ते म्हणले नाही त्याला तुझं काम बघू दे त्याला आवडलं तर तो करेल. एक तर त्याचा विरोध होता मी या लाईनमध्ये येण्याला त्यामुळे ते कधी जसं शब्द टाकणारच नव्हते. पण तर तेव्हा मी एकदा धाडस करून गजाकाकांकडे गेलो होतो त्याला म्हटलं मला मी करतोय का म्हणजे तो सचिन बेळगावकर तुमच्या ओळखीचा आहे तर त्याला द्या एक चिठ्ठी किंवा त्याला फोन करा व्यासमोर. बरं तेव्हा तो फक्त लँडलाईन ना मोबाईल वगैरे कॉन्सेप्टच नव्हती. म्हणजे त्याला एक फोन करा आणि सांगा त्याला मला काम करायचं घे मला सिनेमामध्ये वगैरे. तर ते म्हणले की तू धाडसाने आलायस ना माझ्याकडे म्हणून मी तुझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून देतो मी काही त्याला फोन बिन करणार नाही अजिबात. तुला एक चिठ्ठी लिहून देतो चिठ्ठी वाचायची नाहीस तू मी त्याला चिठ्ठी लिहून देतो ती त्याला लिहून दे त्याच्या पुढे त्यांनी तुला काम दिलं तर ठीक आहे. म्हणलं बरं म्हणून त्यांनी दिली एक चिठ्ठी लिहून जी प्रामाणिकपणे मी नाही वाचली आजतागायत नाही वाचली. तर ती चिठ्ठी येऊन मी सचिनचं तेव्हा जुहूला ऑफिस होतो अजूनही होते की त्याचं. तर सचिनकडे गेलो आणि त्यांना ती चिठ्ठी दिली बेळगावकरांना. 1 तास 2 तास थांबलो होतो मी त्याच्या ऑफिसमध्ये बाहेर आणि नंतर त्याने मला बोलवलं आणि चिठ्ठी दिली. तर पहिले ते गेल्यालाच काय कसली चिठ्ठी वगैरे म्हटलं नाही गजाकाकांनी चिठ्ठी दिली. कोण गजाकाका म्हटलं गजानन सरपोतदार. अच्छा ओके बस. मग ती चिठ्ठी वाचली. करिअर करायचं आहे लाईनमध्ये म्हणलं हो. काय म्हणून करिअर करायचं आहे म्हणलं ॲक्टर म्हणून. अच्छा ॲक्टरच काय व्हायचं आहे कारण म्हणलं मला तेच येतं अभिनय येतो मला नाही पण ह्या लाईनमध्ये करिअर करायचं म्हणजे अनेक गोष्टी आहेत ना डिरेक्टर का नाही व्हायचं आहे म्हणलं नाही डिरेक्टर काय मी कधी केलेलं नाही डिरेक्शन आत्तापर्यंत मी ॲक्टर म्हणूनच काम केलं. मग कॅमेरा बिमेरा काय कधी नॉलेज घ्यायचा प्रयत्न केलाय का नाही शिकलेलंच नाहीस म्हणजे काहीच म्हणलं नाही. तेव्हा मी BCom झालेलं म्हटलं ते म्हणले नाही तसं शिक्षण नाही म्हणत मी या फील्डमधलं काही शिक्षण घेतलेलं आहेस का म्हणलं नाही असं कुठे काय मग पुण्यात राहतोस ना FTI ला काय नाही ॲडमिशन घेतलीस म्हटलं शेव एवढे पैसे कुठलं भरणार घरचे लोक FTI ला ॲडमिशन वगैरे घ्यायची. अच्छा म्हणजे अशिक्षित आहेस तू थोडक्यात ह्या लाईनमध्ये म्हणलं हो. मग अभिनय येतोय कशावरून ठरवलंस म्हणलं नाही मी ठरवलं म्हणजे मी 4-5 नाटकातनं कामं केलेत बक्षिसे मिळालेत पुरुषोत्तमला असं लोक असं मला म्हणतात की तुला येतो अभिनय आणि म्हटलं मलाही वाटतं की मला येतो अभिनय. माझा 4th असिस्टंट डिरेक्टर हो. म्हटलं काय नाही माझ्याकडे 3 असिस्टंट डिरेक्टर ऑलरेडी आहेत तर 4था असिस्टंट डिरेक्टर हो माझा. म्हटलं पण मला नाही डिरेक्शन शिकायचं आहे मला आता ॲक्टर म्हणून काम करायचं आहे. ते म्हटलं हो पण ती एक स्टेप आहे ना वाचले असतील ना तू लोकांच्या स्टोरीज कसे असिस्टंट म्हणून इन झाले मग ते हिरो झाले किंवा काय ते कुठे अजून कुठल्या फील्डमध्ये काम करायला लागले. म्हणलं हो वाचलंच स्टोरीज पण
म्हटलं मी ऑलरेडी प्रोफेशनल नाटक करतोय की त्यात माझा चांगला रोल आहे आणि आत्ता तरी काही म्हणलं डिरेक्शनमध्ये जावं असा माझा फोकस नाही आहे, त्यामुळे मला काय असिस्टंट डिरेक्टर वगैरे व्हायचं नाही. आणि म्हटलं फोर्थ असिस्टंट डिरेक्टर, म्हटलं फर्स्ट असिस्टंट डिरेक्टर का नाही. तर ते हसले. ते म्हणले की फर्स्ट एडीचं काय काम असतं तुला माहिती तरी का. म्हणलं नाही माहिती खरं तर, पण म्हणलं फोर्थपेक्षा फर्स्ट बरा असेल असं माझा एक अंदाज. म्हणून मी म्हटलं फर्स्ट म्हणतोय. तर ते म्हणले नाही फर्स्ट एडीचं काम खूप वेगळं असतं, ज्यातलं काहीच तुला अनुभव नाही, त्यामुळे फोर्थ एडी हो. फोर्थ एडीचं काय काम आहे ते मी तुला आत्ताच सांगतो, त्याच्यानंतर डिसिजन घे. की नाटकांचे शोज उचलावे लागतात, त्यांना कॉल टाईम द्यावा लागतो, त्यांनी सिगरेट मागितली, त्यांनी चहा मागितला, त्यांनी खाली जेवण मागितलं तर ते नेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवावं लागतं. त्यांचे सर्व टँट्रम झेलावे लागतात. प्लस मी शिवाय घालीन सेटवर त्या ऐकाव्या लागतात. मी काहीही मागीन सेटवर ते ताबडतोब अवेलेबल करून देणं किंवा त्या डिपार्टमेंटच्या लोकांना जाऊन ते भेटणं, हे सगळं रनिंग करावं लागतं. आणि जेवढा वेळ शूटिंग चालू असेल त्यातलं 1 मिनिट सुद्धा तुम्हाला बसलेला दिसलास तर त्या क्षणी मी तुला हाकलून देईन सेटवर जाहीरपणे. असिस्टंट डिरेक्टर्स आर नॉट सपोज टू सेट ऑन सेट. हे तेव्हापासून आहे खरं तर, जे अजूनही चालू आहे माझ्या माहिती प्रमाणे. हां, असिस्टंट डिरेक्टरने कधीच सेटवर बसायचं नसतं, बाजूला पण जाऊन बसायचं नसतं, चोरून लपूनही बसायचं नसतं, त्यांनी सतत उभं राहायचं असतं 24 तास. तर मी म्हटलं नाही नाही हे मला करायचंच नाही, मी ॲक्टिंग करायचं आहे असं म्हणून मी निघून आलो तिथनं. आणि नंतर मग मला, म्हणून मी तुला म्हटलं मला नशेवर विश्वास नाही की संधी होती तेव्हा खरं तर. तेव्हा मी पोस्ट असिस्टंट म्हणून काम केलं असतं तर मी त्या इंडस्ट्रीमध्ये इन झालो असतो. कदाचित माझे कॉन्टॅक्ट्स वाढले असते, कदाचित मी नट नव्हता डिरेक्टरही झालो असतो, काही घेऊ शकले असते. सो तुमच्यासमोर येतात अपॉर्च्युनिटीज, तुम्ही त्या कशा घेता, कशा परसिव्ह करता. आणि मी नाही घेतली आणि त्याच्यानंतर मी परत आलो पुण्याला. तर त्यामुळे घडतं जे नंतर मग मी असिस्टंट डिरेक्टर झालो. एका सिरियलला माझ्या एका मित्राला मी असिस्ट केलं आणि त्या दिवशी मी खरंच एक मिनिटच बसलेलो नव्हतो दिवसभर. आणि संध्याकाळी शूटिंग पॅकअप झाल्यानंतर मी जेव्हा गाडीत बसलो त्याच्या, तेव्हा तक्षणी मी झोपलेलो होतो. पण तेही सगळं बघितलं नंतर. सो परत आलो आणि ते एकजुंद वाऱ्याशी नाटक केलं इथे सुदर्शनकडनं. आणि तेव्हा अल्फा मराठी आय थिंक सुरू झालेलं होतं तोपर्यंत. आणि त्याच्या आधी मी एक प्रेमभंगाचा अभंग नावाची गिरीश जोशीने लिहिलेली एकांकिका केली, त्याच्यात मी आणि मेधानी माझ्या बायकोने काम केलं होतं एकत्र. आणि ती नाट्य दर्पणची स्पर्धा तेव्हा व्हायची मुंबईत, की जी एकमेव तू पाहिली असेल कदाचित. तर नाट्य दर्पणची स्पर्धा व्हायची, करेक्ट, बाकावर बसून अख्ख्या ह्या सेटवर करेक्ट एक बाक एवढाच आमचा सेट होता, कम्प्लीट होता. करेक्ट. 7 वर्षापूर्वी त्यांचं अफेअर तुटलेलं आहे आणि 7 वर्षानंतर ते परत भेटलेलं दोघं जण. ही त्या नाटकाची एकांकिकेची लाईन. आणि अक्षरशः भरतला सुद्धा पहिला परफॉर्मन्स झाला होता मला आठवतंय. काही नाही, अशाच या ब्लॅक विंग्स आणि मध्ये ठेवलेला बाक आणि लाईटिंग एवढाच सेट. त्या बाकावर बसून आम्ही दोघं जण 45 मिनिटं बोलायचो. किती एकांकिका होती. आणि त्याला त्या वर्षी पुण्यातलं तर होतीच प्रायसेस, पण मुंबईतनं 8 अवॉर्ड्स, की जी 20 वर्षानंतर नाट्य दर्पणच्या स्पर्धेत पहिल्यांदा मुंबई बाहेरच्या ग्रुपला सर्वच्या सर्व अवॉर्ड्स होती. आणि कल्पना एक आविष्कार आहे. आता बंद झाली. आणि मकरंद अनासपुरे पण त्यातनंच करेक्ट. सगळे असे मकरंद आणि मी एकत्र होतो एका वर्षी. नाही, प्रेमाच्या अभंगाच्या वेळेसच मकरांची देता का नाना पाटेकरनी पाहिलं. करेक्ट 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 करेक्ट. त्याला प्राईज नसेल पण ही वॉज अप्रिशिएटेड. ही वॉज अप्रिशिएटेड. योगायोगाने नाना पाटेकर वॉज देअर. करेक्ट करेक्ट. आणि मला मकरंदचं इतकं कौतुक वाटतं, किती जेन्युइन माणसं असतात बघा ना, की मकरंदचं मला इतकं कौतुक वाटतं की मकरंद जेव्हा जेव्हा मुलाखती देतो ना तेव्हा त्या स्ट्रगलशी बोलताना तो कायम या गोष्टीचा उल्लेख करतो अजूनही. की नाना पाटेकरांना तो भेटला होता. नाना पाटेकरांनी त्याला विचारलं की काय मग कोणाला अवॉर्ड मिळालं, तुलाच मिळालं ना. तर तो म्हणतो की तर तो त्यांना सांगितलं की नाही, तो मिलिंद फाटक नावाचा एक पुण्याचा नट आला आणि त्यांनी त्या वर्षी अवॉर्ड घेतलाय. आणि मी त्याच्यानंतर मला दरवेळेला फोन येतात, कारण मक्या खूप पॉप्युलर झालेला आहे. अच्छा भाई, तेव्हा तुमची मक्याची कॉम्पिटिशन होती. आणि मग मी मक्याला फोन केला, अरे तुला काय पडले आता, कशासाठी इतकी वर्ष झाली या गोष्टीला आता. पण ही स्टील मेक्स इट अ पॉइंट की
नाही नाही, तो अजूनही म्हणतो की मी बघितला होता तो परफॉर्मन्स आणि तेव्हाच मला कळालं होतं की माझा अवॉर्ड गेलं खरं तर. आणि मी म्हणे पाटेकरांना सांगितलं होतं की नाही पण त्यांनी फारच उत्तम काम केले आणि ते त्यालाच मिळालं होतं, की विच इज जेन्युइन. म्हणजे जे खूप अवघड आहे, कारण मकरंद अनासपुरे आता तो ही इज व्हेरी बिग स्टार. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक उल्लेख की जो काही 15-20 वर्षापूर्वी घडलेला आहे तो अजूनही लक्षात ठेवून तुम्ही जाहीरपणे तेव्हा झालेला तुमचा पराभव आत्ता बोलून दाखवणं याला खूप धाडस लागतं खरं तर. कारण जेव्हा तुम्ही स्टार होता ना तेव्हा एक काय म्हणूया आपण, मला एक कुठल्या तरी प्रकारचा सुपिरिटी कॉम्प्लेक्स तुम्हाला एवढा घेऊन टाकलेलं असतं त्यांनी, किंवा तुम्ही वाहवत जाता त्या सगळ्या ट्रीटमेंटमुळे किंवा तुमच्या आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींमुळे म्हणा, की तुम्ही ना तुमचे पराभव लक्षात ठेवत नाही. लक्षात ठेवत नाही म्हणण्यापेक्षा जाणीवपूर्वक तुम्ही ते आठवायचं टाळता, त्याची जाणीव ठेवायचं टाळता आणि जिथनं कदाचित तुमच्या पराभवाला सुरुवात झालेली असते असं मला वाटतं. कारण तुम्ही जेव्हा तुमच्या वाईट दिवस विसरता ना आणि एका धुंदीत जगायला लागता तेव्हा मग तुम्ही स्वतःला कट ऑफ करून टाकलेलं असतं जगापासून. आणि मग ज्या क्षणी तो फुगा फुटतो त्या क्षणी तुम्ही इतके भांबावून गेलेले असता की तुम्हाला काहीच कळत नाही की आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे. आणि त्यामुळे तो फुगा सतत फुटलेला राहण्यातच तुमचं हित असतं असं मला तरी वाटतं, की कुठून आपण आलोय आणि आत्ता आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं याची सतत एक स्वतःला जाणीव करून देत राहणं हे फार हेल्दी असतं तुमच्यासाठी एक कलाकार म्हणून. सो ते मराठीतले नटच खूप जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतात असं मला वाटतं. कारण हिंदीतही खूप लोक आहेत की जी फ्रॉम नोवेअर बॅकग्राऊंड आलेली आहेत, पण एक बेसिक ना कल्चरमध्ये आपला फरक आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन कल्चर आणि पंजाबी किंवा गुजराती किंवा नॉन महाराष्ट्रीयन कल्चर ह्याच्यातच मुळात एक ॲफ्लुएन्स जो त्या लोकांकडे एक इनबॉर्न आहे. म्हणजे नवाज सर किंवा इरफान सर यांची उदाहरणं आपण एक्सेप्शन म्हणून बाजूला ठेवूया, पण मॅक्सिमम लोक ही एका ॲफ्लुएंट बॅकग्राऊंडमधनं या फिल्म लाईनमध्ये येतात. म्हणजे मला जेव्हा NSD मध्ये जायचं होतं 84 साली मी NSDचं इंटरव्ह्यू दिलेला होता पुण्यातनं, आणि तेव्हाही मला घरच्यांनी सांगितलं की नाही दिल्लीला तुला नाही पाठवणार, कारण ते फारच लांब होतं तेव्हा दिल्लीला जाणं. आणि बरं तेव्हा पैशाचाही इश्यू नव्हता खरं NSD मध्ये, कारण NSDच्या स्कॉलरशिप्स मिळायच्या तुम्हाला आणि त्या स्कॉलरशिप्सवर तुम्ही जगू शकायचा त्यावेळेला दिल्लीला. पण तेव्हा त्यांनी मला विरोध केला होता NSDला जायला. आणि तेव्हा NSDच्या रेक्टर होत्या माझ्या एक नातेवाईक उषा गांगुली, उषा बॅनर्जी आय एम सॉरी. तर त्यांनी असं तेव्हा माझ्या घरच्यांना सांगितलं होतं की नाही मिलिंदला अजिबात NSDला दिल्लीला पाठवू नका, कारण इथे सगळी श्रीमंतांची पोरं येतात, ते ड्रग्स वगैरे करतात, ते दारू बिरू पितात, तो मिलिंद वाया जाईल, इथे फक्त ही पोरं हेच करतात. सो त्या काळात NSD सारख्या संस्थेचं रेप्युटेशन झालेलं होतं. NSD खूप मोठी संस्था आहे की जिथं अनेक खूप चांगली लोक आपल्या समोर आज वावरताना दिसतात आपल्याला. पण तुम्ही कुठल्या क्षणी वाहवत जाऊ शकता या फील्डमध्ये ही अशी काही उदाहरणं ऐकल्यानंतर कळतं. सो तुमच्यावरचा कंट्रोल तुम्ही ठेवणं या फील्डमध्ये हे तितकंच महत्त्वाचं असं मला वाटतं. कारण ॲल्युरेशन्स खूप सतत असतात आजूबाजूला. एक धुंद जी म्हणतो मी प्रत्येक वेळेला की ती असते की आय एम अ स्टार, मला एक सतत दारात आलो की कुणीतरी पुष्पगुच्छ देते, सतत माझ्यासमोर कॅमेरा ओढतोय, फ्लॅशेस येत आहेत, सतत मला लोक मिलिंद सर आणि असेच करतात. आणि मी 4 पावलं वरनच चाललं जमिनीवरनं आणि मग झेपतच नाही मला की काय करतोय आपण नक्की, की हे जे काही दिसतंय ते सगळं जग आहे का, हे जेव्हा नसणार आहे तेव्हा जे उरणार आहे ते जग आहे. आणि मग आपण आपल्या घरच्यांबरोबरही खूप वेगळंच वागायला लागतो समाऊ, की ज्याही मी अनेक स्टोरीज बघितलेल्या आहेत माझ्या आजूबाजूला, की आजकालच्या काळात तर फारच होते की जे टेलिव्हिजन सिरियल्समधनं जे स्टार झालेले लोक आहेत किंवा फिल्ममध्ये जे आजकाल एक फिल्म तुमची सक्सेसफुल होते आणि तुम्ही अचानक खूप मोठे स्टार बनता. मराठीमध्ये येतं होते, मराठी नाही आमच्या मिराकलच्या विद्यार्थ्यांमध्ये असं होतं. हे इतकं सगळं टेम्पररी आहे ना, म्हणजे तुम्हाला आनंद खूप लॉंग लास्टिंग मिळतो, पण तुम्ही तुमचा आनंद बघा ना फक्त. म्हणजे समोर तो व्हिडिओ कॅमेरा लागलेला आहे का
4 लोक आपलं खूप कौतुक करतात, टाळ्या वाजवतात, स्टँडिंग ओवेशन देतात, ही एक टेम्पररी रिॲक्शन आहे. उद्या इथे दुसरं कोणी असलं तरी समोरची रिॲक्शन हीच असणार आहे जर का त्यांनी चांगलं काम केलं तर. सो इट इज नॉट फॉर यू, इट इज फॉर युअर वर्क. आणि ते काम हे ह्या परिघातच संपतं, ह्याच्या बाहेर ते काही नाहीये. सो याच्या बाहेर जे आहे ते तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते आणि तेवढंच आहे. सो तिथे तुम्ही चांगले आहात की नाही, तिथे तुम्ही एक सोकॉल्ड म्हण आहे की कलाकारांनी नेहमी नम्र असावं, ज्याचा एक उलटाच अर्थही निघू शकतो अनेक वेळेला. कलाकारांनी उद्धटही असावं असं माझं प्रामाणिक मत आहे खरं तर. कारण नाहीतर तुमच्या नम्रपणाचा फारच विचित्र फायदा घेतला जातो या लाईनमध्ये पर्टिक्युलरली. तर त्यामुळे मी मुंबईत असल्यामुळे उद्धट हा शब्द तसा जोरात वाटतो असं, पण तसं तुम्हाला म्हणायचं नसेल. नाही, स्पष्ट वक्ते स्पष्ट वक्ते असावं, क्लॅरिटी असावी आपल्याकडे. पुण्यात आल्यानंतर काही शब्दांचा मी मेळ घालतो. आमच्या आजी माझ्या नातीला म्हणतात, अरे आगाऊसारखे वागून. आगाऊचा अर्थ मी घेतो फारच म्हणजे आगाऊ म्हणजे लहान मुलं तरी मोठ्यासारखे वागतात त्याला आगाऊ म्हणजे. माझी मुलगी आगाऊ नाहीये, ती जरा स्पष्ट बोलते. उद्धटाचा अर्थ कदाचित हे उद्धट अजून मागायला लागते, त्यातले अर्धे पुण्याचे नाही. नंबर नसावा एवढंच मला म्हणायचं. नाही तसं पुण्यातल्या लोकांना उद्धटपणा शिकवण्याची गरजच नाही. त्यामुळे तशा अर्थाने नम्र नसावं कलाकारांनी असं माझं मत आहे. नम्र तरी ह्या बाबतीत असावं की ग्लॅमर वेगळं आहे आणि माणूस म्हणून वेगळा आहे. या बाबतीत तुम्हाला नम्रपणा नक्कीच बाळगायला पाहिजे आणि जोच पे करतो. तर ते झालं. आणि तर ती प्रेमवाचा अभंगी एकांकिकेला विनय आपटे परीक्षक होता. विनय आपटे, नीलकांती पाटेकर, टर्निंग पॉइंट कसा एक्झॅक्टली. यू नेव्हर नो, यू आर डुइंग अ स्मॉल थिंग. ऍब्सोल्युटली. किशोर प्रधान, नीलकांती पाटेकर, विनय आपटे, रत्नाकर मतकरी आणि अजून एक कोणीतरी होता. मला त्यांचा आता टू बी शॉर्ट की 12 वर्षानंतर मी 82 साली आले, 12वीत होते, ठीक आहे, 10-12 वर्षाचा काही काळ आहे, मुंबईत जाऊन आले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्याने पाठी गिरवायची आणि पुन्हा एका एकांकिका स्पर्धेमध्ये किंवा तशा एका भाग घ्यायचा. आणि तोपर्यंत काही जण आपल्या बरोबर पुढे गेलेले असतात. ऍब्सोल्युटली. आणि त्यावेळेला परत नव्याने सुरुवात करायची आणि काय घडतं तर कोणीतरी असतं समोर, कुणीतरी समोर असतं. तेव्हा त्यांनी ती एकांकिका बघितली होती, म्हणजे ऑलमोस्ट 8 वर्ष होऊन गेली होती या गोष्टीला खरं तर. आणि त्याचा मला फोन आला की आभाळबाया नावाची सिरियल करतोय, मुंबईला निघून ये, तुला काम देतो वगैरे. ओके, छान. एक काम करून नशीब आलेलं आहे, म्हणजे नशीब नाही येते. तुम्ही कुठेतरी तुम्हाला बघितलेलं असतं खरं तर. आणि मी विनाला म्हणलं अरे तू वेडा आहेस का म्हणलं, मुंबईला कुठे येऊ आता म्हणलं, माझ्याकडे इथं काही तिथं राहायची व्यवस्था नाही, काय नाही. आणि अरे तू ये रे, मी बघतो काय करायचं ते वगैरे. ते मैदालाही सांग, तिलाही घेऊन ये मुंबईला परत. म्हटलं नाही मैदा तुला येणार आहे आता, मी येईन फार परत. तर मी म्हटलं मी तुला घेऊन भेटतो, मग आपण ठरवूया. म्हणून मी मुंबईला गेलो आणि त्यांनी ते सगळं रोल बिल सांगितलं. म्हटलं बापरे रोज शूटिंग असणार आहे असं. तो म्हटलं हो 20 दिवस शूटिंग. म्हटलं आणि मी राहू कुठे मुंबईत, शोध जरा, 100 रुपयात गेस्ट हाऊसेस मिळतात मुंबईत आता. म्हटलं चल चल, मला आता नाही सवय म्हटलं राहिली 100 रुपयाच्या गेस्ट हाऊसवर जाऊन राहायची वगैरे. तो म्हणला तुला कळतंय का तुझं काय चाललंय. म्हटलं काय. 7 वर्ष तू लांब आहे इंडस्ट्रीपासनं. मेधा तेव्हा लवकर्समध्ये काम करत होते तेव्हा आमचं बोलणं सगळं व्हायचं आणि त्याला विनय बरोबर. तू जेव्हा माझ्या समोर येतोस ना लोकवर्ष तेव्हा सतत मला जाणवतं की तुला खरं तर काम करायचं आणि तू जाणीवपूर्वक स्वतःला याच्यापासून लांब ठेवलेलं आहेस. म्हटलं हो बरोबर आहे. तो म्हणला मग मी आता तुला संधी देतोय तर तू घेत का नाही आहेस तिथे. म्हणलं रे 7 वर्षात खूप सवयी मोडल्यात म्हणलं आता. म्हणलं नाव आय एम ऑलमोस्ट 32. म्हणलं हे 25व्या वर्षी खूप सोपं होतं, वडापाव खाऊन राहणं, स्ट्रगल करणं, रात्री वेफर्स खात जगणं वगैरे. आता म्हणलं 32व्या वर्षी नाही, अवघड वाटतंय ते. म्हणलं हे बघ 16 दिवस शूटिंग आहे आपलं. 16 दिवस रोज शूटिंग नसणार आहे, 3 दिवस शूटिंग असेल. 3 दिवस कुठेतरी राहायची सोय बघ. रात्री शूटिंग संपलं की पुण्याला जात जा, परत येत जा. म्हणलं बरं 650 रुपये पर डे देईन मी तुला. म्हटलं किती. म्हणलं 650 रुपये. माझ्या दृष्टीने आकडा एवढा मोठा होता ना खरं तर त्यावेळेला की 650 रुपये पर डे इंटू 20 दिवस म्हणजे झाले स्टेट काहीतरी 14-15 हजार रुपये महिन्याला. आणि तेव्हा ट्रॅव्हल एजन्सीतनं माझा इन्कम होता 10,000 रुपये महिना.
म्हणलं बापरे, ट्रॅव्हल एजन्सीत काम करताना आपण एवढे कष्ट करतोय, रोज जाऊन सकाळी स्टेशनवर जाऊन तिकीट काढ. मी तेव्हा रोज पहाटे पुणे रेल्वे स्टेशनवर जायचो, तिकिटाच्या लाईनीत उभं राहायचो, तिकीटं काढायचो लोकांची, परत यायचो, 9 वाजता ऑफिस उघडायचो, त्याच्या सगळ्यांची पाकिटं भरायचो. राईट फ्रॉम पिंपरी चिंचवड टू इकडे खराडी नव्हतं तेव्हा, म्हणजे त्याच्या अलीकडे हडपसरपर्यंत, सॉरी वानोडीपर्यंत. तिथे जायचो, त्यांची तिकीटे डिलिव्हर करायची, परत ऑफिसला जायचं, दुपारपर्यंत ऑफिसमध्ये बसायचं नवीन गिरायकांची वाट बघत. आणि असं हे माझं रुटीन चालू होतं त्यावेळेला खरं तर. आणि म्हणलं अरे कष्ट मीही करतोय आता, पण रोज रात्री झोपायला माझ्याकडे एक घर आहे, मला व्यवस्थित 2 वेळा जेवायला मिळते की जे होत आहे आता. तो म्हणला हा मग 750 रुपये ते नक्कीच होईल, कारण 10 कमवतोय त्यापेक्षा तुला 14 मिळत आहेत. म्हणलं आणि प्रवास खर्च? तो म्हणला आता तोही मी तुला देऊ. म्हणलं हो मला लागतील ते पैसे, कारण म्हणलं मला परवडला नाही आता. तर तेव्हा पास मिळायचा ट्रेन, अजूनही मिळतो सॉरी, ट्रेनचा पास होता. म्हणलं हा ट्रेनचा पास काढणार. म्हटलं नाही, ट्रेनच्या पासने म्हणलं मी 10 वाजता मुंबईत पोहोचणार, मग तेव्हा संक्रमण स्टुडिओ शूटिंग, म्हणलं मला पोचायला 12 वाजतील, तुलाच परवडणार नाही. तो म्हणला 1 वेळचं फेअर देईन मी तुला. म्हणलं बरं. सो ही निगोसिएशन्स करावे लागतात मुळात. सो तोपर्यंत एक धंदा करून एक टेक्निक जमलेलं होतं की हाऊ टू निगोशिएट विथ पीपल. सी समोर विनय आपटे आहे का समोर यश चोप्रा आहे, ह्याच्यापेक्षाही तुम्हाला जर का काय काम तुम्ही करताय आणि तुम्ही कुठे स्टँड होताय त्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये, हे जर का माहिती असेल ना, तर त्याप्रमाणे किंमत मागायला कधी लाजू नका. बेसिकली आपण खूप वेळेला मागे पडतो, आपली मध्यमवर्गीय विचारसरणी आपल्याला खूप वेळेला ह्या गोष्टींपासून लांब ठेवते. आजही माझं हिंदी सिरियलमध्ये जेव्हा 35,000 रुपये 50,000 रुपये असे पर डे कमावणारी लोक मी बघतो, तेव्हा आजही माझं डेअरिंग हे 25,000च्या पुढे नाही जात, तोंडातनं आकडाच निघत नाही माझ्या. आपण हे कर, आपण घाबरतो, आपण बिचकतो, आपल्याला ते पैसे खूप वाटतात, कारण कदाचित मराठी असल्यामुळे ना आपण एवढा ॲफ्लुअन्स कधी बघितलेला नाही. आपल्याला त्या ॲफ्लुअन्सची सवय नाही आहे. आपण वाचतो पण आपली धाव तेवढी जात नाही, आपली विचारांची धाव तेवढी जात नाही, आणि जी करणं खूप आवश्यक असतं. आपण कुठल्या फील्डमध्ये आहोत, कुठल्याही प्रोफेशनचा हाच बोल आहे खरं तर, आपण कुठल्या फील्डमध्ये आहोत आणि त्याचं इकॉनॉमिक्स काय चालू आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे आपलं स्टँडिंग, स्वतःची परीक्षा करून पैसे मागावे. आत्ता मी शाहरुख खान सारखं विद्यार्थ्याला म्हणलं की मला 1 कोटी रुपये देतो, तो 2 मुस्कळात मारेल, मला न हाकलून देईल. पण त्यामुळे तुम्ही काय मागताय, पण मागायला घाबरू नका अजिबातच. तुम्हाला जी काय तुमची योग्य किंमत वाटते ती मागायला अजिबात घाबरू नका. आणि तिथे मला तेव्हा दिलं एक 1 वे फेअर तो मला द्यायचा आणि 750 रुपये द्यायचा. आणि मग मी मुंबईला अपडाऊन करत तेव्हा आभाळबाई सिरियल पूर्ण केली. जेव्हा मला आठवते अनेक वेळा मी आणि सुबोध भावे क्रॉस व्हायचो, कारण सुबोध अवंतिका सिरियल पुण्यात करत होता आणि मुंबईत जाऊन तो दुसरी कुठली तरी सिरियल करत होता. आणि अनेक वेळा असं व्हायचं की फुलमॉलला, कारण एशियाडला दादरला बसलो की थकलेलो असायचो, सो मी झोपायचो. सो फुडमॉलला साधारण कळायचं की गोडीत कोण कोण लोक बाकी बसलेली आहेत, आणि तेव्हा फुडमॉलला सुबोध दिसायचा आणि मग आमचं चहा पाणी वगैरे व्हायचं. आणि तेव्हा अनेक वेळेला सुबोध बॉनेटवर बसून प्रवास करत असायचा एशियाच्या, या कारण जागा मिळायची नाही. तेव्हा सुबोधही पुण्यात राहून करायचा आपलं करत. त्याच्या आठवणी मी चोरून सांगतो तुम्हाला, सॉरी. पण तेव्हा मी असं अनेक वेळा बसायचो. आणि एकदा असं झालं की एकदा मी येत होतो एशियाडनी परत, आणि मला माझा एक मित्र भेटला श्रीनिवास, त्याच्याकडे गाडी होती तेव्हा, तो मला फुडबॉलच भेटला. तो म्हणला काय पुण्यात चालायस ना? म्हणलं हो. म्हणलं चल मग मी तुला सोडतो. आणि सुबोध होता बरोबर. तर तेव्हाही माझ्या हे डोक्यात नाही आलं की मित्राची गाडी येतं, पण सुबोधलाही विचारावं ती गाडीत येतच का काय बरोबर. मी सुबोधला सांगितलं की हा चल माझी सीट मोकळी होते, तू तिथला प्रवास कर, आणि मी गाडीतनं निघून आलो. आणि थोडं पुढे आल्यानंतर तो श्रीनिवास जोशी म्हटलं अरे तो सुबोध होता ना? म्हटलं हो. तो म्हणला मग तू त्याला का नाही विचारलंस गाडीत नाही यायला? म्हणलं रे तुझी गाडी होती, मी तुझ्या बापापेक्षा त्याला कसं विचारलं ना की तू याच्या माझ्याबरोबरच. आणि म्हटलं खरं सांगतो माझ्या डोक्यात हे आलं, म्हणलं की सुबोधलाही विचारावं गाडीत नाही येशील का.
आणि तर तेव्हा तेव्हा की सुबोध भावे सुद्धा तेव्हा अशा पद्धतीने प्रवास करत त्यांनी त्याचं करिअर केलेलं आहे. आणि आभाळमाया वॉज द रिअली टर्निंग पॉइंट बाय 32, की जिथनं अचानक मग ती चॅनलची पॉप्युलरिटी, तो पैसा, सगळंच यायला लागलं आयुष्यात. ज्याच्यानंतर मग ते नामदेव म्हणे नावाचं नाटक आलं, ज्याची तुकलिपीमध्ये आता उल्लेख केला, सातूर परसुरे होता त्या नाटकात. आणि तिथनं मग गोष्टी रोल ऑन व्हायला लागल्या. आता झालोय सेटल झालोय असं नाही मला म्हणता येणार खरं सांगायचं तर, कारण एम्स बदलत राहतात सतत. म्हणजे परवाच झालं, म्हणजे आशिकी 2 जेव्हा केला, कसं घडलं? त्याच्यात आशिकी 2 कसं घडलं, आशिकी 2 वॉज लाईक की 15 करोडमध्ये बनलेली फिल्म आहे ती प्रमोद. माझं ते सिरियल मधलं काम बघून ते समीर बॅनर्जीचा फोन आला होता बहुतेक, किरण ते मराठी बॅकग्राऊंडचा रोल होता ना तो. हिंदी ऑल्सो. हो, तेव्हा एक Hats off बडी production. प्रोजेक्ट, हा हॅट्स ऑफची काय नाही नाव त्या सिरियलचं, मला नावच नाही आठवत समोर, सॉरी. मला फक्त बॅकचं माहिती हो, हो, हो. असतं, सिरियल बघत मला नाही. सिरियलचं नाव नाही आठवत, पण त्यात मराठीतले खूप लोक होते. म्हणजे सुलभाते होत्या, सुहासते होत्या, नीना कुलकर्णी होती. व्हॉट वॉज युअर पर डे ॲट ऑल यू वॉन्ट टू टेल? ही अशी अशा हिंदीमध्ये ती सिरियल केली होती मी 6 वर्षापूर्वी. 6 का 7 नाही, 4 वर्ष आशिकीलाच झाली, 5 वर्ष त्याची आधी, 4 वर्ष, 9 वर्ष झाली हिंदी सिरियल होती. आणि तेव्हा मला पर डे मिळालेला होता 7,000 रुपये. आता तो जाता किती असेल? आता तो असेल साधारण 22-25च्या घरात. तर ते समीर बॅनर्जीनी माझी एक ऑडिशन घेतली त्याच्या ऑफिसमध्ये, आणि त्यांनी ती फॉरवर्ड केली विशेष फिल्म्सला. तर पहिल्या ऑडिशन नंतर काही चालं नाही. मम्मीच एक दिवस समीरला फोन केला की क्या ऑडिशन की थी, नहीं सर उनका कोई रिवर्ट नहीं आया है. मैंने अच्छा ठीक है, किस लिए था, नहीं कोई हिंदी फिल्म है. बोला अच्छा ठीक है. मग एक आठवड्याने तिचा परत फोन आला की सर और एक ऑडिशन करनी है. मैंने बोला फिर से आपके ऑफिस में? बोला नहीं नहीं अभी आज विशेष फिल्म के ऑफिस में आपको जाना है. तेव्हा मला कळलं की ती विशेष फिल्मची फिल्म विशेष आहे. film म्हणजे आणि महेश महेश भट आणि त्याचे भाऊ. आणि मी उडालोच. म्हणलं विशेष फिल्म्स महेश भट, कारण महेश भट हे त्या काळात म्हणजे महेश भट हिमसेल्फ इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन, नो डाऊट. कारण नाम सर किती सिनेमा आहेत म्हणजे की यू जस्ट कॅनॉट फॉरगेट, की सारांश म्हणजे कमांड. आणि प्रोड्युसर म्हणून खूप फिल्म्स केले. प्रोड्युसर म्हणून तर खूपच फिल्म्स केल्या, पण जन्नत वगैरे आपण सगळे विसरून जाऊया, पण त्याच्या आधीच्या फिल्म्स एक फारच कमाल फिल्म्स आहेत त्यांच्या. आणि त्यामुळे ते महेश भटची फिल्म आहे म्हटलं तर हरखूनच गेलो होतो मी की बास झालंच आपलं करिअर आता, आणि वगैरे वगैरे. आणि ऑडिशनला गेलो, आणि मोहित सुरीने डिरेक्ट केली ही फिल्म. तर मोहित नव्हता, कोणीतरी असिस्टंट होते, त्याने ते दिले आणि डायलॉग्स आणि ते करून घेतलं. मग सर नहीं नहीं ये बहुत ज़्यादा एक्टिंग कर रहे हो आप. क्या बहुत ज़्यादा, थोड़ा डायल्यूट कर लो. लाऊड हो रहा है. तर म्हटलं लाऊड हो रहा है, अच्छा. म्हणून मग मी परत केलं. तर म्हटलं नहीं सर आप बहुत लाऊड, आप स्टेज एक्टर हो क्या? मैंने बोला हाँ. बोला हाँ तभी ये ना स्टेज की एक्टिंग आप यहाँ मत करो प्लीज, ये फिल्म है. अँड असं तुम्हाला एक खूप लेक्चर द्यायला लागला. म्हणजे इट्स ओके, आय अंडरस्टँड नाव, सो आय नो व्हॉट यू वॉन्ट, आय डू इट अकॉर्डिंगली. आणि मग मी एकदम डाऊन केलं ते. तर तो म्हणला की नाही नाही सर हे बहुत ज़्यादा डाऊन हो रहा है. तर तोपर्यंत माझा इगो जरा हर्ट झालेला होता त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये. तर मी त्याला म्हणलं की हम फाइनल शूटिंग तो नहीं कर रहे ना, अभी ऑडिशन चल रही है ना, तो फाइनल शूटिंग जब होगी तो दूंगा मैं परफॉर्मेंस, अभी क्यों चाहिए आपको. तर म्हणला नाही रे सर वो मोहित सर देखेंगे. तर तेव्हा मी धाडस केलं होतं. म्हटलं फिर मोहित सर कोई बुलाओ ना ऑडिशन निघले, आप क्यों ले रहे हो. कारण मला ना या एका गोष्टीचा राग आहे प्रमोद इंडस्ट्रीमध्ये की व्हाय द असिस्टंट डिरेक्टर्स टेक ऑडिशन, व्हाय द डिरेक्टर इज नॉट सिटिंग इन फ्रंट ऑफ मी फॉर द फायनल एक्झॅक्टली. कारण तुम्ही चूज करणार आहात ना. बरं एका ऑडिशन मध्ये मी जे करतो रादर ते जास्त जेन्युइन ॲज अ ॲक्टर म्हणून, आता हे माझं म्हणणं आहे, मला समोरचं ऑडिशन माहीत नसते, पण पहिल्या ऑडिशनमध्ये मी जे करतो युजली ते जास्त जेन्युइन असतं माझ्या 7व्या ऑडिशनपेक्षा.
असं मला एक ॲक्टर म्हणून वाटतं. कारण 7व्या ऑडिशनमध्ये एक मेकॅनिझम डेव्हलप झालेला असतो. मी मॅनिप्युलेट करायला लागलेलो असतो गोष्टी आणि मग तो एक कल्टिवेटेड परफॉर्मन्स असतो. त्याच्यापेक्षा पहिली ऑडिशन ही माझं ॲक्टर म्हणून जेन्युइननेस काय आहे किंवा माझं मेटेरियल काय आहे हे जास्त चांगल्या प्रकारे हे prove जे करतं मोहित असं सुरे मला किंवा वाटतं. काही जणांचे स्कूल असतात तसे ना की अपब्रिंगिंग त्यांचं तसं झालेलं असतं. Maybe. आशुतोष गोवारीकर हे हम्म. स्वतः लास्ट ऑडिशन घ्यायला बसतात. हो. हे असे देर आर देर आर पीपल ऑब्विसली. तर तसं मी त्याला सांगितलं आणि हे मला पुण्याचं असल्यामुळे जमलं, हे बरोबर आहे तसं. तर त्यावेळी तसं मला सांगितलं तर तो म्हणला की नहीं सर वो तो देखेंगे ऑडिशन और तभी वो फायनल करेंगे. मला बोला ठीक आहे बस मैं और एक टेक दूंगा और बस इसके आगे मैं नहीं करूँगा कुछ तो. असं म्हणून मी एक टेक दिला आणि निघून आले. म्हणजे आम्हाला कळलं की हा गेली ही फिल्म आपल्या हातात आणि एवढ्या उद्धट माणसाला काम मिळणारच नाही मला माहिती होतं. तर त्याच्यानंतर अचानक फोन आला एक 15 दिवसांनी, सर आपने कोई वीडियो में काम किया है? मैंने बोला हाँ बहुत सारे सीरियल्स किए हैं. तब हिंदी सीरियल भी किए हैं. अच्छा कौन सी हिंदी सीरियल? द बड़ी प्रोजेक्ट करके चैनल वी पे एक सीरियल की है मैंने, हीरो का फादर हूँ मैं. नहीं सर वो सीरियल तो नहीं देखेंगे. कोई ऐड नहीं की आपने? मैंने बोला हाँ एक ऐड की है. कौन सी की है? बिरला सन लाइफ की है इंश्योरेंस. किती केलं आकडा राहिला. जाहिरात खूप कमी केल्या. कमी केल्या. खूपच काही 4 का 5 केलं जाहिरात मला वाटतं. तर बिरला सन लाइफ की ऐड की है मैंने. अच्छा उसका कोई लिंक आप भेज सकते हो? मैंने बोला हाँ भेज सकता हूँ. असं म्हणून ती यूट्यूबवरची एक लिंक मी त्याला ईमेल केली आणि मीनवाईल अशा ते 4-5 ऑडिशन्स या मधल्या काळात झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर ती एक लिंक बघून मग मोहितने मला परत बोलवलं होतं की ज्याचं लॉजिस अजूनही मला कळलेलं नाही खरं तर की ज्या 8 ऑडिशन्स दिल्या मी त्याच्यापेक्षा त्या लिंकमध्ये त्याला काय सापडलं मला माहीत आहे. पण ती ॲड बघून तो म्हणला की हाँ आज ऑफिस में हम डिस्कस करते हैं असं म्हणून त्याने अजून एक ऑडिशन घेतली माझ्या ऑफिसला बोलली. त्याच्यानंतर मग अनेक वेळेला बोलताना मला हे कळायला लागलं की यार खूप बारकाईने बघतात लोक. खूप गोष्टी असतात की ज्या त्यांना कन्फर्म करायला सोपं पडेल अशा कुठल्याही निष्कर्षावर यायला त्यांना उपयोगी पडेल अशा त्या खूप गोष्टी असतात की ज्या प्रत्येक ऑडिशनमध्ये ते शोधत राहतात. कारण एक हिरोईनचा बाप रंगवायचा आहे तर असे अनेक लोक आहेत ना. त्यांनी मलाच का तो रोल दिला तर त्याच्यावर फायनली त्यांनी मला एवढंच सांगितलं की नाही उस ॲड में जो आप हंसे हो ना एक बार बस वो हंसी मुझे आपकी पसंद नहीं और मैंने आपको फाइनल किया. खरंय खरंय त्यामुळे खरंय हे खरंय. पण आमचं म्हणणं काय होतं ना की या मुलाला यायलाच का घेतलं तिला होतं ना. म्हणजे सकाळी असं वाटतं की काय ते केलं, दुपारी वाटतं नको नको, संध्याकाळी वाटतं परत 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 एकदा भेटूया का. ते असं करेक्ट. कारण तो मला तेव्हा असं म्हणला की मतलब अगेंस्ट ऑल ऑड्स वो लोग बड़ा पाव खा के जी रहे हैं वगैरह वगैरह और फिर भी मुझे वो चाहिए था कि वो दैट आदमी इज एट पीस कि उसे तकलीफ तो है लेकिन वो अंदर से दुखी नहीं है. ही इज एन्जॉइंग हिज लाईफ. मला बोला अच्छा ओके फाईन. मला काहीच फरक पडत नव्हतं त्याच्या एक्सप्लेनेशन. मला जो रोल मिळेल जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे ते सगळं मला आवडलं माहिती मी ते एक्सप्लेनेशन दिलं आणि मला तेही आवडलं की तो मला हे सगळं सांगत बसला. अदरवाईज त्याला काहीच गरज पडली नव्हती की काय 4 सीनचा रोल आहे तो आशिकी 2 मधला खरं तर. आणि त्याच्यासाठी मला हे एवढं सगळं एक्सप्लेन करत बघायची काहीच गरज होती. पण आय टेल यू माझ्याबरोबर ते शुभांगी लाटकर काम करायचे माझ्या बायकोचं रोल त्यांनी केलं काय का. आमचे सीन जेव्हा व्हायचे किंवा इव्हन श्रद्धा उत्तम मराठी बोलते जरी आई मराठी आहे ती. पण हवं श्रद्धा म्हणजे श्रद्धा इज व्हेरी डाऊन टू अर्थ. हो ना. म्हणजे अजूनही ती व्हॉट्सअपवर कनेक्टेड असते. हो का. मेसेजेसना रिप्लाय देते, ती चौकशी करते अन्न आउट ऑफ द ब्लू म्हणून तिचा एक मेसेज येतो फिल्म देखी गई कैसे लगी आपको बताइए वगैरे. इतपत शी इज डाऊन. आताच्या जनरेशनमध्ये एक चांगली इव्हन आदित्य करतो आणि खूप चांगल्या वाटतात. आणि श्रद्धा पहिल्याच शॉर्टमध्ये काहीतरी मराठी बोलायचं होतं तर शी केम टू मी, शी आस्क्ड मी वेदर शी इज टॉकिंग प्रोनाउन्सिंग इट करेक्ट ऑर नॉट. आणि जेव्हा तिला सांगितलं त्यानंतर तिने ते लगेच ॲक्सेप्ट केलं. तिने त्याच्यावर काम केलं, ते सगळं केलं, तो सीन वर्कआउट झाला. आणि त्याच्यानंतर
दर सीनला आमच्या नंतर ना जेव्हा माझा त्यांचे क्लोथ चालू असतील किंवा त्यांचे शॉर्ट चालू असतील तेव्हा मोहित सुरीसारखा डिरेक्टर मला शेजारी बसवायचा. तो मला म्हणायचा की सर वो मराठी कल्चर और कोली फैमिली है, कोळी फैमिली है. तो म्हणला की सर मुझे वो कल्चर का इतना अंदाज़ा नहीं है, तो आप यहाँ बैठो, आप शॉर्ट देखो, कुछ भी कहीं भी गलत लग रहा है तो प्लीज़ आप मुझे बताइए ताकि मैं करेक्शन कर सकूं. सो दॅट वॉज की मी पहिल्यांदा त्याच्याबरोबर काम करत होतो आयुष्यात. त्यांनी ती माझी एक ॲड बघितलेली होती, बाकी आयुष्यात त्यांनी काही बघितलं नव्हतं. त्याच्या आधी युमीवर हम खरं तर झालं होता अजय देवगणचा. तर पहिली हिंदी फिल्म खरं तर ती आहे युमीवर हम. आशिकी 2मुळे अचानक त्याला 132 करोडची फिल्म झाल्यामुळे त्याला खूप ग्लॅमर मिळालं. पण युमीवर हम ही पहिली फिल्म आहे हिंदीमधली. तर त्याला तेही माहिती नव्हतं म्हणजे, पण तरी खूप डाऊन टू अर्थ ही लोक असतात त्यांच्या काम जेव्हा ते करत असतात. किरण प्रियांका तशी आहे, माधुरी तशी आहे, माधुरी तशी आहे, म्हणजे खूप लोक आहेत की म्हणजे कतरीना पण तशी आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे अजय देवगण बरोबर जेव्हा मी युमीवर हम केली, काजोल छोट्या काजोल म्हणजे काजोल जेव्हा 8 वर्षाची असते त्या फिल्ममध्ये, तेव्हा तिचे आई वडील दाखवलेले आहेत. तो रोल मी केला काजोलच्या वडिलांचा. तर त्या सीनचा अजयनी ती डिरेक्ट केलेली फिल्म आहे. यशराजमध्ये शूट झालं त्याचं. यशराजचा एक अख्खा क्रोमा फ्लोअर केलेला. बरं माझ्या एकट्याचा शॉट त्या क्रोमा फ्लोअरवर. परत तो क्रोमा फ्लोअरवर त्या दिवशी काही कॅमेरासाठी आपलं शूट सुरू होतं, कारण त्याला बऱ्याच गोष्टी काही काही करायच्या होत्या त्या क्रोमामध्ये. आणि ती यशराजची मेकअप रूम, तिथले रिक्लायनिंग मेकअप चेअर्स अँड दोज शॉवर क्युबिकल्स, सतत एक फळांच्या प्लेट आणि ज्युसेसच्या प्लेट फिरतायत. तुम्हाला असं एक खूप रॉयल वेफर्स बाजूच्याची आहे म्हणजे असं घडून सिरियसली हे दोन त्याच गोष्टी आठवतात. आणि अशा वेळेला आणि त्या फिल्ममध्ये मी विग वापरलाय आणि तो मग हेअर ड्रेसर येतोय, तो त्या विगवरही प्रयोग करतोय की हा ऐसे रखते वैसे रखते. मग मेकअप मध्ये येतोय. मग तो सर कैन वी डू मेकअप और आप रिलैक्स करना चाहते हो कि शॉर्ट अभी 2 घंटे बाद लगने वाला है. सकाळी 9 वाजता मी त्या मेकअप रूममध्ये आराम करत पोहोचलेलो होतो उगाच काही कारण नसताना. 2-2:30 वाजता मग एक अचानक अजय देवगण एंट्री घेतो आणि अजय देवगण असं असतं आपल्या दृष्टीने, कारण तो येतो, तो बसतो, तो शॉर्ट समजावतो, तो निघून जातो, मग परत आपण त्या क्रोमा फ्लोअर जातो. खूप टेन्शन येतं खरं तर, कारण ना एक ह्यूज कॅनव्हसवर तुम्ही काम करत असता की ज्याच्यात खूप लोकांचे कष्ट, खूप लोकांचे पैसे लागलेले असतात. आणि आपल्याला असं वाटतं की 60 कोटीची फिल्म बनवली, 100 कोटीची फिल्म बनवली, सगळ्या हिरोच्या नखऱ्यात आणि ह्यांच्यातच पैसे वाया घालवतात काही लोक. तर तसं नसतं खरं तर. खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी हे खूप प्रचंड इन्व्हेस्टमेंट करत असतात. आणि ज्याची फळं ही त्यांना 700 कोटीमध्ये नाही मिळाली ना, तर मग ही इंडस्ट्री ज्या रीतीने आता ग्रोथ त्याची होते ना, ती होणंही खूप अवघड होईल खरं तर. त्यामुळे 700 कोटी हा आकडा दिसायला जरी खूप मोठा वाटत असला तरी त्याच्यामध्ये आपल्यासमोर या फिगर्स येत नाही, पण 300-350 कोटी खर्च झालेले असतात त्यांचे. कारण ज्या लेवलला पब्लिसिटी चालते ह्या सगळ्या गोष्टींची आणि ज्या लेवलला शूटिंग प्रोसेसमध्ये ह्या सगळ्याचा खर्च होत असतो की जो अनाठही नसतो अनेक वेळेला. आपल्याला असं वाटतं की व्हॅनिटी व्हॅन्स अँड हेलिकॉप्टर राईड्स अँड ऑल दोज थिंग्स, पण त्यांच्यामध्ये अशा या गोष्टी आवश्यक असतात, कारण ते एक स्वप्न विकायला निघालेले असतात. त्यांच्यामध्ये फिल्म मेकिंग इज स्वप्न विकणं, आणि ते स्वप्न हॅज टू बी ग्रँजरस. आणि त्यामुळे तो एक बॉलिवूडमधला एक ट्रेंड आहे की एक लार्जर दॅन लाईफ फिल्म्स बनतात तिथे. आणि ज्याचा क्राऊड आता आहेच समोर, आपल्या समोरच आहे आणि सगळीकडेच आहे की आपल्याला सगळ्यांनाच बाहुबली बघायला आवडत असतो, किती खोटा आणि अनबिलिव्हेबल सिनेमा असला तरी सुद्धा. तर त्यामुळे तिथे खूप पैसे इन्व्हॉल्व असतात. म्हणजे त्या दिवशी शॉर्टमध्ये असं झालं की पेन हवं होतं. माझ्या 3-piece सूट माझा नवा कोरा शिवलेला एका शॉटसाठी. तर तेव्हा मलाही असं वाटलं होतं की मी त्याच्या असं विचारलं, म्हटलं किती तुम्ही खर्च करता. म्हटलं माझ्याकडे पडलाय 3-piece सूट, मी घेऊन आलो असतो. म्हटलं तर म्हटलं ही मराठी कलाकार यार, आप ये बातें ही मत किया करो, इसीलिए आप पीछे रह जाते हो. म्हटलं हाँ यू आर राइट ॲक्च्युली.
तर त्यामुळे असं एक त्याच्या एक ट्रायल्स आधी, मग घरी येतोय माझा एक माणूस कॉस्ट्युम ट्रायल्स करायला. फिल्मी अरे भयंकर माहिती ते आणि ते तुला म्हणतो ना, मी म्हणूनच ना ते म्हणजे तुम्ही वावत जणांचे एवढे चान्सेस Chances असतात असतात. कारण एवढी हायस्टेल ट्रीटमेंट मला मिळायला लागते ना अचानक की काय असं होऊन जातं की जी मराठीत आता हे खूप आलाय ट्रेंड की एक Boy असतो. कॉस्ट्युम डिझायनर असतो, एक बॉय असतो, एक बेसिक सगळ्या फॅसिलिटीज आता मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप यायला लागलेलं आहे. एक ग्रँज्युअर वाढलेलं आहे आता खरं तर आता. म्हणजे मला माहिती आहे तू मला राजा वाटतंय की तू रुपी जेव्हा बनवलंस तेव्हा ऑब्व्हियसली जसं तू सांगितलंस की रीमा स्वतःच्या साड्या घेऊन यायची, तेव्हा हे वातावरण नसेल जे आताच्या मराठी इंडस्ट्रीला. आता तर आल्या हेच पण बॉय घेतील आता. म्हणजे आहे तसं. ऍक्च्युली आता तर लोक येतानाच त्यांचा एक ड्रायव्हर असतो, एक बॉय असतो, एक करिअर मॅनेजर असतो त्यांचा आजकाल. Who is he? I really don't know, but ते काय माहित नाही की खरं काय एक्झॅक्टली कोणी कसे निर्णय घ्यायचे त्यांचा प्रश्न आहे. yeah, absolutely. आता हे मस्त मधला गॅप मला हे सगळं झालं. आता व्हॉट नेक्स्ट नाव आर यू ड्रीमिंग इन हिंदी? काय काय स्वप्न आता पडलेली आहेत? हिंदीतलं अभिनय वगैरे हे तर सगळं आहेच. माझं पुढचं स्टेप हे डिरेक्शन आहे. हो का? Yeah. अरे वा. चल. प्रेम डिरेक्ट आहे, तर नाटक डिरेक्ट करून झालंय. तसं सचिन पेगावकर म्हणजे आला असतंच त्याला. ठीक आहे ठीक आहे. त्यामुळे मला व्हाईट लिली आणि टायटलचा उल्लेख केल्याशिवाय मुलाखत संपू शकत नाही. Seriously. एक अप्रतिम आपली ज्येष्ठ अभिनेत्री किंवा अभ्यासू अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या आधी रसिका हो बरोबर तुम्ही एकत्र लिहिलं, आम्ही एकत्र लिहिलं, एकत्र डिरेक्ट केलं, एकत्र एकत्र काम केलं. हे म्हणजे पहिल्यांदा घडलं असेल. रसिका बाब तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही या जनरेशनला. सो दोघांनी मिळून लिहिलेलं नाटक, दोघांनी मिळून डिरेक्ट केलेलं नाटक Absolutely. आणि दोघांनी मिळून काम केलेलं नाटक आणि त्या गेल्यानंतर सोनाली कुलकर्णी जॉईन जॉईन हँड. झाली. सो आय थिंक प्लीज शेअर द ती स्टेज गंमत आहे. एक्सपिरियन्स Absolutely, ती आणि गंमत आहे. तो अनुभव नाटकाचा तुम्ही थोडक्यात शेअर करूया. स्टेज हे बेसिक आहे आणि आम्ही ते नाटक आमच्यासाठी लिहिलं. आम्ही एक प्रवेश लिहिला होता, रसिकाला एक अवॉर्ड मिळणार होता वसंत सोमणच्या नावाने. तेव्हा तिला काहीतरी परफॉर्म करायचं होतं म्हणून आम्ही एक प्रवेश लिहिला आणि तो प्रवेश लिहिला. ते त्याचं सादरीकरण झालं तेव्हा प्रभावळकर, सुलभाताई, मोहन आकाश वगैरे आलं ते. तर ते म्हटले की काय कुठलं नाटक लिहित आहे, तेव्हा आमच्या डोक्यातही नव्हतं. आणि त्यांनी असं विचारल्यामुळे आम्हाला असं वाटलं की चला आपण एक स्किट लिहिलंय तर वाय नॉट टर्न इट इन टू प्ले. आणि मी म्हटलं की चला लिहूया असं म्हणून एक 7 ड्राफ्ट्स केले. एक ड्राफ्ट झाला, तो काय आवडला नाही. गिरीश जोशी रसिकाचा नवरा त्याला वाजून टाकला, नाटक बिटक घेणं घेण्याचं काम नाही वगैरे सगळं हाडाथोडीत करून त्यांनी सगळं केलं. पण तरी आम्ही न हरता 7 ड्राफ्ट केले. 7व्या ड्राफ्टमध्ये आम्ही ठरवलं की बस हे आपलं झालेलं आहे आणि आपण आता करायचं आहे. असं करून एक नाटक बसवताना एक 8वा ड्राफ्ट झालाच त्याचा ऑनलाईन जो एडिट होत होतो. पण तितपत ते केलं आणि त्याचा जेव्हा पहिला प्रयोग झाला सुदर्शनला, त्याच्यानंतर 3ऱ्या का 4थ्या प्रयोगाला डॉक्टर लागू आणि दीपा ते आले होते. आणि त्याच्यानंतर प्रयोग संपल्यानंतर ते आम्हाला एक लिटरली 5 मिनिटं आम्हाला मिटिंग घेऊन उभे होते प्रमोद. आणि आय वॉज सो थ्रिल्ड कारण तोपर्यंत ऑब्व्हियसली डॉक्टर लागू हे माझे ह्या करिअरमधले आदर्श आहेत. खरं तर ज्या प्रकारे त्यांनी कामं केलेली आहेत आतापर्यंत, ज्या प्रकारे अ बॅलन्स थॉट आउट माइंड ही हॅज गॉट, अनालिटिकल माइंड, आणि एक नट म्हणून, एक माणूस म्हणून, एक सामाजिक जागृती असलेला माणूस म्हणून त्यांचं जे काही स्थान आहे आता आपल्या समाजात की जे कायमच मला खूप अट्रॅक्ट करत आलेलं आहे लागूनचं. आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा आम्हाला मिठी मारून ते सगळं की अरे हे अद्भुत आहे सगळं आम्ही जे काय स्क्रीनवर बघितलेलं आहे. आणि तेव्हा ना समोर तेव्हा ते खूप ऑब्व्हियसली खूप उत्तम तर वाटलंच. पण त्याच्यानंतर जेव्हा मी आणि रसिका बोलत होतो त्या शो नंतर, तेव्हा रसिका म्हटली की यार ते लागून मिठी मिठी मारणं वगैरे हे 2 मिनिटं चांगलं वाटतं, पण म्हणजे आपल्याला माहिती होतं ना की आपण एक चांगलं नाटक करतोय. म्हणलं हो खरं तर की तो एकदा त्या स्क्रिप्टवर एक भयंकर कॉन्फिडन्स होता आम्हाला की आपणच लिहिलंय, आपणच डिरेक्ट करतोय, आपणच काम करतोय. जसं पहिल्या प्रयोगापर्यंत ही खात्री नव्हती, पण ज्या क्षणी तो पहिला प्रयोग झाला स्टेजवर आपल्याला कळतं आपण काय करतोय. खरं सांगायचं तर ॲज अ ॲक्टर म्हणून आपण जेव्हा वावरत असतो ना स्टेजवर, प्रत्येक क्षणी आपल्याला जाणवत असतं आपण इथे चुकतोय का आपण इथे बरोबर करतोय. कारण तुम्ही खूप कॉन्शियस असता अभिनय करताना ऑलवेज.
आणि कॉशियस राहावं खरं तर अभिनय करताना. आणि त्यामुळे ते नाटक करताना आम्हाला कळलेलं होतं खरं तर. जाहीरपणे असं कोणी सांगत नाही की हा मी कसं महानच नाटक लिहिलं होतं वगैरे, पण आम्हाला ते इव्हेंच्युअली कळत गेलं की हो खूपच एक बरंच काम आपल्या हातनं समोर झालेलं आहे. म्हणजे मी कुठलाही आगाऊपणा करून हे नाही बोलते समोर, पण एक कॉन्फिडन्स आहे की खरंच एक चांगलं नाटक लिहिले तर आय शुड टेक द क्रेडिट बेसिकली. आणि रसिका ऑब्विसली मी एकट्याने क्रेडिट घेते. रसिका वॉज मेजर पार्ट ऑफ इट, कारण ज्या प्रकारची व्हायब्रंट अभिनेत्री आणि माणूस ती होती त्या प्रकारे आम्ही जे काही ते नाटक लिहू शकलो की रोज उठून त्याचे एक एक सीन लिहित, एक एक डायलॉगवर किस पाडत, त्याचे एक एक गोष्टी करत बसत, त्यासाठी अनेक सोंग उठत. म्हणजे मी माझी तेव्हा तो जो नाटक ज्यांनी बघितलेलं नाही त्यांच्यासाठी म्हणून थोडक्यात सांगतो की इट्स अबाउट अ रिलेशनशिप बिटवीन टू पीपल हू इंटरॅक्ट ओव्हर इंटरनेट चॅटिंग, आणि त्याच्यानंतर ते आयुष्यात लग्न करायचं की नाही त्या डिसिजनपर्यंत पोचतात. असा तो एक प्रवास आहे त्या दोन कॅरेक्टर्सचा. याच्यात सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी अँड डे टू डे कम्पॅटेबिलिटी असे दोन मेन विषय आम्ही हाताळलेले की जे लग्नसंस्थेशी रिलेटेड आहेत. की 24 तास एका माणसाबरोबर राहणं हे आजकालच्या काळात इतकं अवघड बनत चाललेलं आहे, कारण आपली सस्टेनेबिलिटी संपत चाललेली आहे हळूहळू. कारण अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात टेक्नॉलॉजीने इतकं अतिक्रमण करून टाकलेलं आहे की आपल्याला आता माणसांची गरज वाटण्याशी झालेली आहे का आपल्या आयुष्यात. अशा थॉट प्रोसेसवरचं ते नाटक आहे, ज्याच्यामुळे लग्नसंस्था टिकणार आहे की नाही इथपर्यंत ते नाटक घेऊन जातं. निरीक्षण जे आवश्यक असणार अभिनेत्याला, की जे आता तर इतक्या गोष्टी आहेत ना निरीक्षण करण्यासाठी, म्हणून आजकाल एका क्लिकवर आपल्यासमोर असं माहितीचं भंडार असतं खरं तर. की काय मिरॅकल अकॅडमी, एक मिरॅकल एवढं टाकलं की मिरॅकल अकॅडमी येते, त्याचे स्टुडंट्स येतात, त्यांचे एक्सपिरियन्सेस येतात, प्रमोद प्रभूची हिस्ट्री येते, मला सगळंच क्लिअर होऊन जातं की ज्याचा खरं तर फायदा आता ह्या लोकांनी करून घ्यायला हवा ऍक्टिंग करताना. की सांगून झालंय की तुम्ही एवढं हातात सिरियसली म्हणजे तो नुसतं ते कॅरेक्टर ते 5 मिनिटापुरतं महत्वाचं नसतं, त्या कॅरेक्टरचं मागचं पास्ट फ्युचर हे तुम्ही लिहावं लागतं रोल करताना. नुसतंच त्या स्क्रिप्टवर डिपेंड न राहता कुठलीही मीडियम असू दे, फिल्म असू दे, सिरियल असू दे, नाटक असू दे, कॅरेक्टरचा पास्ट हा ना तुम्हाला डिरेक्टर सांगतो ना लेखकांनी लिहून दिलेला असतो, तो तुमचा तुम्ही डेव्हलप करून डिरेक्टरशी बोलणं. कारण एक एक्झरसाइज आहे, तुम्ही तो घेता की नाही मला माहिती नाही, की व्हॉट इज द पास्ट टाइम ऑफ दिस कॅरेक्टर. मग हे कॅरेक्टर ज्याच्याकडे रिकामा वेळ जेव्हा असतो तेव्हा ते कॅरेक्टर काय करत असेल हे जर का तुम्ही शोधलत ना तर तुम्ही त्याच्या कोअरपर्यंत पोहोचता. त्या कॅरेक्टरच्या त्याच्यावर त्याचा स्वभाव ठरतो. मी जेव्हा रिकामा बसलेला असतो तेव्हा मी गाणी ऐकत असतो, मी पेपर वाचत असतो, मी काहीच करत नसतो, मी नखं खात बसलेलो असतो, का मी इंटरनेटवर असतो, का मी फिरायलाच जातो, ही प्रत्येक गोष्ट ना तुमचं कॅरेक्टर काय आहे ठरवतं. आणि म्हणून तो पास्ट टाइम एक्सरसाइज खूप महत्वाचा वाटतो मला एक कॅरेक्टर बिल्ड करताना बेसिकली. आणि ज्याच्यासाठी मग तुम्ही हे जे सगळं माहितीचं मायाजाल आहे पुस्तकं वाचत नाही आपण, आता आपण वाचा ती जमलं तर शक्यतो, ते जास्त चांगलं असतं इंटरनेटवर जाण्यापेक्षा खरं सांगतो. पण तर ते सगळं वापरा आणि छान काम करत राहा, जे काम मिळेल ते करत राहा, वेदर तो 1 मिनिटाचा आहे का फुल फ्लेज रोल आहे. कारण एनिथिंग कॅन पे. एक जाहिरात जर का मला अशी किटू मिळून देऊ शकतं तर काही घडू शकतं. मिरॅकल्स अकॅडमी जे काम करते जे तुम्ही बाहेरून बघत होता, आज तुम्हाला थोडंसं पाहिलं ब्रोशरद्वारे किंवा थोडंसं कळलं, तर त्याबद्दल तुम्ही कसं काय सांगा? नाही, मला तरी हे खूपच जेन्युइन काम आहे असं वाटतंय. आज जे काय मी वाचतोय आणि ऑब्व्हियसली ऐकतोय, अनेक वर्ष मी मिरॅकलबद्दल ऐकून आहे. खूप लोकही आयुष्यात येत आहेत, जसा तो स्तवन मित्र म्हटलं की तोही खूप कौतुक करत होता की कुठे मी शिकलो, काय करत होतो वगैरे वगैरे. सो ह्या फील्डमध्ये खूप लोक काम करतात आता मिरॅकलची, आणि ज्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे त्या अर्थीच ऑब्व्हियसली, आणि आज एवढी समोर लोक बसलेले त्या अर्थी की तुमचं काम खूपच चांगलं चालू असणार आहे, तर आज रिस्पॉन्स मिळालाच नसतो. त्यामुळे नक्कीच चांगलं काम चाललेलं असणार.